जर तुम्ही युद्धाच्या तयारीच्या काळामध्ये जास्त घाम गाळलात, तर तुम्हाला युद्धामध्ये कमी रक्त सांडायला लागतं. इथे आपला टायर 2, टायर 3 कॉलेजमधला स्टुडंट इलॉन मस्कचं बोलणं ऐकायला जातोय. पण इलॉन मस्कचं मेजर हायरिंग कुठनं होतंय? US मधनं होतंय. तिथे ग्रॅज्युएट असणाऱ्या कॅन्डिडेटची पर्सेंटेज संख्या खूप कमी असते. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं हे US मध्ये ओके. तुम्ही इंडियामध्ये फक्त Naukri.com ओपन करा. 100 प्रोफाईल आत्ता फ्रेशरच्या पहा. डिग्री नसेल, फक्त डिप्लोमा जरी असेल तर जॉब मिळणं मुश्किल होतं. इन्फॉर्मेशन अवेलेबल असणं आणि आपल्याला ती कोणी शिकवणं, या दोन गोष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इन्फॉर्मेशन तर लायब्ररीच्या बुक्समध्ये पण अवेलेबल आहेच ना, आपण कॉलेजला असणार. लर्निंग इज अ 2 वे प्रोसेस, की जिथे कोणीतरी काहीतरी शिकवेल आणि मग एक स्टुडंट म्हणून आपले जे काही डाऊट क्वेरीज असतील ते आपण त्यांना विचारणार. अगदी प्राचीन भारतामध्ये जरी आपण पाहिलं तर गुरुकुल ही तीच पद्धत होती. गुरु शिष्य सेम तीच आहे. एक विद्यार्थी होता, तर त्याचं आता आजकाल MPSC UPSC प्रिपरेशन ग्रॅज्युएट्स पण खूप सारे करतात. सो टेक्निकल ग्रॅज्युएशन नंतर त्याने 5-6 वर्ष गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन केली. नाही झालं, चला ठीक आहे. किती वय वगैरे झालं होतं, घरचे पण लग्नाचे वगैरे गोष्टी पाहायला लागल्यात. मग त्याने असंच कुठेतरी लाखो रुपये पे करून त्याने ते फेक एक्सपिरियन्स वगैरे तो मिळवला. त्याच्यानुसार त्याला जॉबही मिळाला, त्याला पॅकेजही ठीकठाक मिळालं. ओके. मग त्याच्या कंपनीमध्ये त्याचं काम चालू झालं आणि त्याच्यानंतर काही महिन्यात त्याचं लग्नही झालं. आणि आपल्या IT इंडस्ट्रीमध्ये कसं असतं, मल्टिपल व्हेरिफिकेशन राऊंड होतात. क्लायंटचे व्हेरिफिकेशन राऊंड हे परत वेगळे होतात. तर जवळपास 9 ते 10 महिन्यानंतर कंपनी व्हेरिफिकेशन राऊंड नाही, पण क्लायंटचे व्हेरिफिकेशन राऊंडमध्ये त्याचा फेक एक्सपिरियन्स पकडला गेला आणि लिटरली त्याला कंपनीतून हाकलून देण्यात आलं. त्याची परिस्थिती आहे की त्याचं करिअर तर बरबाद झालेलंच आहे. ओके, जे ऑलरेडी खूप लेट चालू झालं होतं. ह्या क्षणाला तो स्वतःच्या बायकोलाही सांगू शकत नाही की करिअर सोबत त्याच्यासोबत काय झालंय. त्याचं कारण असं आहे, जर त्याने सांगितलं तर त्या मुलीच्या, त्याच्या बायकोच्या माहेरचे म्हणतील की नाही, मग तुम्हाला एवढा एक्सपिरियन्सच नव्हता, मग एवढं धडधड तुमचं पॅकेजच नव्हतं, सो तुम्ही आम्हाला फसवलं. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर एक असं व्यक्तिमत्व आलं आहे, ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना त्यांचं IT-तलं करिअर बिल्ड करण्यासाठी मदत केली. असे संदीप सर आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. सर, कसे आहात तुम्ही? मजेत, एकदम मजेत. सर, मी पण IT-त काम करतोय, तर म्हणून मला आता जाणीव आहे की हा पॉडकास्ट किती महत्त्वाचा आहे. हो, कारण नक्कीच. पहिला जॉब मिळणं IT-मध्ये हे खूप डिफिकल्ट आहे. येस. आणि तो ब्रेक मिळाल्यानंतर गाडी सुटते. हो, पण सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. डेफिनेटली. तर खरंच खूप महत्त्वाचा पॉडकास्ट आहे हा. सर, होतं काय माहिती का, जे खेड्यापाड्यातील मुलं असतात, ते कसं तरी डिग्री करून येतात. आधीच त्यांनी 4 ते 5 वर्ष घातलेले असतात. ठीक आहे. हो, पैसा ओतलेला असतो आणि आता घरच्यांची अपेक्षा असते की डिग्री झाली की आता हा जॉबला लागणार आहे. बरोबर आहे. तो सिटीत येतो आणि त्याला वाटतं की अरे 4 वर्षाचा सिलेबस इथं नाहीच आहे. हो, कामच करत नाही. कामच करत नाही. आता परत न्यू नव्याने कोर्स शिका. करा. हां, आता राहण्या-खाण्याचा खर्च खर्च वाढतो वाढतो. आणि अरे तो अजून शिकतोच आहे. हा घरच्यांचा प्रेशर येतो हां. परत. तो म्हणतात मी जे शिकले त्यात आता जॉब मिळत नाही. टेक्नॉलॉजी चेंज झाली आहे. तर मग येतो प्रेशर. घरच्यांकडनं परत पैसे घ्यायचे आणि परत अजून 6-8 महिने शिकायचं. शिकायचं. मग कुठे जाऊन जॉब मिळेल तर त्याचं मिळेल बाबा. करिअर चालू होईल. हां. असं. तर हा सिनेरिओ तुम्ही कसा एक्सप्लेन करणार आहे? सो याच्यामध्ये कसं आहे सर, खास करून हा पॉडकास्ट पाहणाऱ्या सगळ्या पालकांना मला हे सांगायचं आहे, की हां. जेव्हा एक एक पिढी जर आपण मागे गेलो आपल्या पालकांच्या पिढीमध्ये, तर त्यावेळेस कसं होतं, डिग्री इज इक्विव्हॅलंट टू जॉब. म्हणजे डिग्री झाली म्हणजे जॉब 100% मिळणारच. हे एक हां. समीकरण त्यावेळेस फिक्स होतं. येस. त्याच्यामुळे तशी कुठेतरी ते पालकांची मानसिकता असणं हे साहजिक आहे. पण आत्ताची जी सिच्युएशन आहे, मुलांच्या अगोदर थोडीशी समजून घेणे पालकांनी. कारण हं. जवळपास टाइम्स ऑफ इंडियाच्या सर्व्हेनुसार भारतामध्ये एका वर्षी फक्त इंजिनियर्स जवळपास 14 ते 15 लाख पास आउट होतात. बापरे! बाकीचे BCA, BCS, MCA, MCS हे सगळे तर वेगळेच. वेगळेच. मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. हं. वरती झाली एक गोष्ट, IT सारखी लेटेस्ट फील्ड जी एवढ्या फास्टपणे चेंज होतीये, त्याच्यामध्ये मुलांना पण नवीन-नवीन स्किल सेट असणं गरजेचं आहे. पण कुठेतरी ही गोष्ट पालकांच्या आपल्या कोणाच्या हातात नाही, पण युनिव्हर्सिटीचे सिलेबस तेवढ्या फास्ट चेंज नाही होत. त्याच्यामुळे जे आपण कॉलेजमध्ये शिकतोय, तो बेस आहे. मी असं म्हणत नाही की ते चुकीचं आहे किंवा त्याचा इम्पोर्टन्स कमी आहे. पण त्या फक्त बेसवरती आजकाल काम होत नाही. त्याच्यासोबत आपल्याला स्पेशलायझेशन सुद्धा लागतं आणि ते स्पेशलायझेशन करण्यासाठी कृपया करून आपल्या पालकांनी जर आपल्या मुलांना वेळ दिला, हं. तर नक्कीच त्यांचं एक खूप चांगलं आणि उत्तम IT करिअर चालू होणार आहे. सो पालकांनी ही अपेक्षा ठेवणं योग्य आहे. पण इमिडिएटली डिग्री झाल्यावर नाही, ॲटलीस्ट स्पेशलायझेशन झाल्यावर. ही पहिली गोष्ट. आणि बरोबर. दुसरी गोष्ट जसं तुम्ही म्हटलं, की आपल्या समजा खेडेगावातल्या किंवा कुठल्याही गावातनं वगैरे
दुसऱ्या कुठल्याही सिटीमधनं जेव्हा आय टी पार्क शहरात आहे, जसं मुंबई आहे, पुणे आहे, महाराष्ट्राची गोष्ट आपण करायची झाली, तर त्या मुलगा जेव्हा एक डिग्री घेऊन जॉब करण्यासाठी येतो, तेव्हा त्याला कळतं की अरे येस, मी कॉलेजमध्ये हे बेसिक शिकलो होतो. ते आहे या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये, पण ते फक्त 20% आहे. 20% बाकीच्या 80% गोष्टी अशा आहेत ज्या त्या कंपनीला पाहिजे, त्या माझ्या कम्प्युटर, आय-टीच्या, एन-टी-सीची जी कुठली डिग्री त्या डिग्रीमध्ये नाहीच आहेत. नाहीच आहे. हां, सो त्याच्यामुळे मग त्याला ज्या स्टुडंट्सला लवकर जाणवतं, हं. की "हां बाबा, मी लवकरात लवकर शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, वेळ नाही वाया घातला पाहिजे." बरं. कारण मग गॅप वाढत जातो. हं. सो त्या स्टुडंटचं थोडंसं लवकर ते पुढे जातात आणि जे डिसिजन घ्यायला थोडासा वेळ लागतो, त्यांचा गॅप वगैरे वाढत जातो. मग त्याच्यामुळे त्यांना मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज हळू-हळू कमी होत जातात. बरोबर आहे, असं. बरोबर. सर आधी असं व्हायचं, की तुम्हाला मेट्रो सिटीमध्ये येणं बंधनकारक होतं. जर हो, तुम्हाला हो, आयटी हो. कोर्सेस करायचे कोर्सेस आहेत तर. करायचे असतील. आता डिग्री करून एकतर तुम्ही शहरामध्ये या आणि अजून 8 महिने कोर्स वेळ करा द्या. किंवा डिग्री करताही तुम्हाला जर नवीन टेक्नॉलॉजीचे कोर्स करता येत असतील, ते तर सगळ्यात उत्तम आहे. तर तुमचा टाईम सेव्ह होईल आणि पास आउट झाल्या तुम्हाला हां, नोकरी मिळण्याची आणि शक्यता मेन वाढते. कसं आहे, टाईम सेव्ह होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जेव्हा एखादा फ्रेशर त्याच्या फायनल म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएट स्टुडंट त्याच्या फायनल इयरच्या फायनल एक्झामचा फायनल पेपर देतो. हं. त्यानंतर येणारा एकूण एक दिवस हा त्याच्या करियर लाईफमध्ये टेक्निकली गॅप म्हणून ॲड होत असतो हो. आणि हे बऱ्याच मुलांना समजायला खूप वेळ लागतो. वेळ लागतो. काहींचा 1-2 वर्षाचा गॅप त्याच्यामध्ये होऊन गेला असतो. पण जर तुम्ही फायनल इयरला असताना किंवा एक सेकंड लास्ट इयरला असताना जर या गोष्टीची तयारी चालू केली, हं. लर्निंग चालू केली, तर मग मग मात्र तुम्ही नक्की या सिच्युएशनमध्ये असणार आहे, की डिग्री झाली, पेपर दिला. हां, मी पुढच्या प्लेसमेंट प्रोसेससाठी किंवा जॉब घेण्यासाठी रेडी आहे रेडी आणि आहे. मग तो जो ॲड ऑन एक्सपिरियन्स मिळतो की बाबा जास्त वेळ वाया जात नाही, गॅप वाढत नाही काय, तो त्यांना करिअरमध्ये पुढची ग्रोथ द्यायला पण खूप हेल्पफुल ठरतो. खरं आहे, पण खरं हे आहे. वेळेत समजलं पाहिजे समजलं पाहिजे. आणि त्यासाठी थोडंसं घरच्यांनी सुद्धा सपोर्ट केलं पाहिजे. खरं आहे, खरं हे आहे. मात्र महत्वाचं आहे. बरोबर आहे. कारण डिग्रीमध्ये आपण निवांत असतो. हां, पण त्याच्यानंतर काय करायचंय हे आपण एक्झॅक्टली. ऐनवेळेस तयारी करायला सुरुवात आणि करतो. मेन कसं होतं सर, सडन चेंज होतो ना. हा जो हं. चेंज आहे खूप सडन आहे. शेवटचा पेपर दिला कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही पहा फायनल इयरचा फायनल पेपर झाला. त्याच्यानंतर सगळे एकमेकांना हं. एक मित्र म्हणून गळाभेट घेतात, हे करतात. फोटो आपल्या सेशन शर्टवरती साईन वगैरे हे ते सगळ्या आठवणी वगैरे गोळा करतात. त्यानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र येण्याचा कुठलाच प्लॅटफॉर्म नाही, जो तो आपल्या घरी आहे. हं. ओके. अगोदर जवळपास किंवा एव्हरीडे मंडे टू फ्रायडे और सॅटर्डे जे काही कॉलेज असेल, ते येतायत कॉलेजमध्ये भेटतायत, बोलतायत, काहीतरी सोबत करायचं बोलतात. नंतर डायरेक्टली डायरेक्शन चेंज होती. मग त्यातला हं. एखादा असा असतो त्यांच्या ग्रुपमधला जो अचानक समजा प्लेस होतो, पण त्याची तयारी त्याने खूप आधीपासून केलेली असते, जे यांना माहितीच नसतं. नाही. मग कंपॅरिझन सुरू होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. हं. सेफ झोन मी का म्हणतो? कारण टेक्निकली तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहे, तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये आहात. सो तुमचा टाईम जो आहे ना, तो गॅप कन्सिडर होत नाही. हां. आणि इंटरव्ह्यूला जाताना ही ॲड ऑन हं. सिन्सिअरिटी एक जी जाणवते हं. याच्यामध्ये इंटरव्ह्यूला, की नाही, या स्टुडंटने अपग्रेडेशन काहीतरी केलेलं आहे. स्पेशलायझेशन कॉलेजला असतानाच केलंय, म्हणजे त्याला आधीच त्या गोष्टीची जाणीव आहे. म्हणजे काहीतरी याच्याकडे व्यवस्थित डोकं आहे हां. आणि हा एम्प्लॉयी म्हणून आपल्या येस, येस. कंपनीमध्ये चांगलं काम करू आणि तो शकतो अपडेट आहे. आणि तो अपडेटेड आहे. अपडेट आहे. हो. मग त्याच्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा एखाद्या 2 क्वेश्चन नाही आले, तर इंटरव्ह्यूची एक सायकॉलॉजिकली प्रायोरिटी त्या स्टुडंटला जाते. एक्झॅक्टली. पण हे अंडरस्टँड करून की घेतलं की पाहिजे. याच्यावर कमी काम करायची गरज आहे बाबा. एक्झॅक्टली, हां. एक्झॅक्टली, एक गुड लर्नर आहे आणि कमी काम केलं की हा एक्झॅक्टली. बाकीच्यांपेक्षा तरी पुढे आहे बाबा ॲट लिस्ट. बाकीच्यांच्या हां, बरोबर. नक्कीच. सर आता आयटीमध्ये आधी कसं व्हायचं की वर्षातून एखादी टेक्नॉलॉजी यायची आणि हां. सगळे त्याच्यावर काम करायला सुरुवात हो, करायचे. हो. आता महिन्याला येते. हां, ही लगेच चेंज होते. लगेच वर्कशॉप करा, हे करा. तर हां, हे तर आपण मागे तरी पडणार नाहीत ना, याची काळजी कशी घ्यायला पाहिजे आपण? याच्यामध्ये कसं आहे, कुठल्याही स्टुडंटने आजकाल हं. जो फ्रेशर आहे आता 2000 एक तर ते मागच्या 2-4 वर्षात एकतर पास आउट झालेले मार्केटमध्ये आयटी जॉब शोधताय किंवा 2026-27 हं. या पुढच्या येणाऱ्या इयरमध्ये ते पास आउट होणार आहे. अशा सगळ्या स्टुडंटनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आयटीमध्ये जनरलाइज राहून आजकाल काहीच फायदा नाही. यू हॅव टू बी अ स्पेशल. हो. जसं आपलं डॉक्टरचं असतं. राइट. जनरलाइज डॉक्टर आहेत. ते गेल्यावर कानही तपासतायत, डोळ्यालाही एखादा ड्रॉप देतायत, छातीत दुखतंय म्हणून औषध देतात. त्यांचं एक उदाहरण आपण घेऊ हं. आणि एखादे एक्सपर्ट्स आहेत. समजा एखादे फक्त डोळ्याचे एक्सपर्ट्स आहेत. हं. तो जो डिफरन्स आहे ना, तोच डिफरन्स आजकाल आयटीमध्ये आहे. सो फ्रेशर असताना जे आजकाल असं नाही राहिलं, की तुमची डिग्री झाली म्हणजे तुम्ही फ्रेशर झाला. कुठल्याही स्टुडंटने, आपल्या मित्राने, त्यांच्या पालकांनी जे हे आता पॉडकास्ट पाहतायत, त्यांच्यासाठी सिंपलशी टास्क मी सांगतो. या क्षणाला तुम्ही फक्त हातामध्ये मोबाईल हं. आहेच तुमच्या. Naukri.com वरती सर्च करा, फ्रेशरच्या अपॉर्च्युनिटी सर्च करा. तिथं असं नसतं लिहिलेलं, की फ्रेशर म्हणजे तुमची डिग्री ह्या वर्षी झाली. तिथं लिहिलेलं असतं जॉब डिस्क्रिप्शनमध्ये, यू हॅव टू बी अ फ्रेशर एखाद्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये. जसं की फ्रेशर इन डेटा हं. सायन्स, फ्रेशर इन डेटा एनालिटिक्स, ओके, फ्रेशर इन ओके, जावा ओके. फुल हां. स्टॅक. सो फक्त डिग्री झाली म्हणजे मी फ्रेशर झालो, ही पण कन्सेप्ट आजकाल राहिलेली नाही. राहिली नाही. डिग्री फक्त एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया हां. झालाय. त्याच्यामुळे
प्रत्येक स्टुडंटने एक कुठल्या तरी टेक्नॉलॉजीचा ट्रॅक, सो तुमच्या प्रश्नाकडे मी येतो. कुठला तरी एक ट्रॅक त्याने ठरवला पाहिजे, की मला मे बी फुल स्टॅकमध्ये जायचं आहे, ऑर डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये जायचं, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स और जे काय. आणि त्या एरियामध्ये ज्या लेटेस्ट गोष्टी आहेत, जसं की फ्रंट एंडचं बोलायचं झालं तर अगोदर अँग्युलर फ्रेमवर्क खूप फेमस होतं. आता थोडंसं रिॲक्ट त्याला टेक ओव्हर करतं. डेटा अनालिटिक्स रिलेटेड काही टूल्स आहेत, जे काही जुने टूल मागे पडतात, नवे येतात. सो त्या एका एरियावरती फोकस केला पाहिजे लास्ट इयर पासून किंवा त्याच्या अगोदरच्या बरोबर. इयर पासूनच, आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. तुम्ही असं नाही होऊ शकत, आज मी या टेक्नॉलॉजी शिकलो, नंतर दुसऱ्याच कुठल्या तरी एरियाचं शिकलो, आणि असं नाही. जे स्टुडंट करतात त्यांचं प्लेसमेंट हे खूप चांगल्या पॅकेजने सुद्धा होतं. हो. सो आणि ते झालेलं आहे. हो, असे अगदी बरोबर. तर आता आपण म्हणतोय की टेक्नॉलॉजीज. तर आजपासून पुढच्या 3 वर्षापर्यंत कोणत्या टेक्नॉलॉजीज एकदम ट्रेंडमध्ये असणार आहे? म्हणजे जेणेकरून बाबा मला याच्यात काम करायचं आहे आता. हां, सो 3 वर्षापेक्षा जास्त मी या क्वेशनला थोडंसं इलॅबोरेट करेल, की हं. इथपासून पुढे जर आय-टीमध्ये 15-20 वर्ष जर तुम्हाला चांगलं करियर हं, करायचं आहे, हं. कारण करियर हे सर ऑफकोर्स शॉर्ट टर्म तर गोष्ट नसते 2-3 अगदी वर्षांची. बरोबर. तर आय-टी इंडस्ट्रीची सध्या 2 ते 3 असे पिलर्स आहेत, जे ऑलरेडी त्या इंडस्ट्री त्याच्यावरती डिपेंडंट आहेत. सो सगळ्यात पहिला पिलर आहे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजी. कारण आय-टी इंडस्ट्रीचा जो क्रीम पार्ट आहे, आपल्या हं. इंडस्ट्रीचं नावच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन म्हणजे काय? डेटा. डेटा. यू हॅव टू प्ले विथ डेटा. आणि कोविड नंतर तर या टेक्नॉलॉजीचं खूप जास्त एक इम्पॉर्टन्स मार्केटमध्ये, आणि मार्केटमध्ये तयार होणारा डेटा दिवसेंदिवस वाढत होणार आहे, तो हं. अजिबात कमी होणार कमी नाही. होणार नाही. सो डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीचं एक लाँग टर्म आय-टीमध्ये नक्कीच चांगलं फ्युचर आहे. मग डेटा सायन्स असेल, डेटा अनालिटिक्स सुद्धा असेल. त्यानंतर आहे कोर डेव्हलपमेंट, जिथे आपण वेब डेव्हलपमेंट किंवा फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणतो. कारण जगातल्या कुठल्याही कंपनीला आजकाल स्वतःची प्रोफेशनल वेबसाईट हवीच आहे, आणि खूप इन डेप्थ वेब ॲप्लिकेशन्स त्यांना हवे. सो त्या टेक्नॉलॉजीला सुद्धा मरण नाही आहे. तिसरी गोष्ट जी आय-टीमध्ये आता नव्याने येते ती आहे की क्लाउड. सो आजकाल कसं आहे, कुठलेही लोकल सर्व्हर हे नसतात. नसतं. त्याच्यामुळे क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजी, तुमचा प्रोजेक्ट किती आजकाल छोटी एक सिंगल पेजची किंवा छोटीशी वेबसाईट असेल, ती सुद्धा क्लाउड होस्टेड क्लाउड असते. त्याच्यामुळे क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीला सुद्धा फ्रेशरसाठी एक चांगलं डिमांड आणि मार्केटमध्ये त्याचा एक यूज आहे. सो ह्या जर 3 टेक्नॉलॉजीपैकी कुठल्याही एका टेक्नॉलॉजीवरती फोकस केलं, तर मला वाटतं इथपासून पुढच्या येणाऱ्या कमीत कमी 10-15-20 वर्ष तरी बरोबर एक आहे. कॅन्डिडेट, त्या 10-15-20 वर्षामध्ये या टेक्नॉलॉजीचे काही नवीन अपग्रेडेशन्स नक्की येतील. मी असं म्हणत नाही की जे आज आहे तेच 10 वर्षानंतर राहील. पण ओव्हरऑल या करियर पाथला एक जो फ्युचर आहे, ते नक्कीच चांगलं आहे. बरोबर, बरोबर. सर आता होत असं आहे, की बरेच लोकं इंजिनिअरिंग सोडून बाकीच्या डिग्रीज त्यांच्याकडे असतात. बी-एस-सी, हां. एम-एस-सी केलेलं असतं. कोणी-कोणी ॲग्री सुद्धा केलेलं असतं. हो. मेकॅनिकल फील्डमध्ये असतात बरेच लोकं. म्हणजे डायरेक्टली आय-टीशी तसा काही कनेक्ट नसतो. तसा कनेक्ट नसतो. तर विशिष्ट कोर्स करून डायरेक्टली आय-टीचे दरवाजे त्यांच्यासाठी ओपन होऊ शकतात का? ओपन होऊ शकतात, ओपन झालेले आहेत, हं. आणि आमच्या खूप साऱ्या स्टुडंटने त्यांचे आय-टी जॉब मिळवलेले आहेत. फक्त याच्यामध्ये एक चूक काय होते स्टुडंटची, बऱ्याचदा ते काय करतात, अशा कुठल्यातरी व्यक्तीचं ऐकतात ज्याला सध्या ग्राउंड रिॲलिटीचा माहिती नाही. समजा त्यांचा एखादा रिलेटिव्ह जो 10 वर्ष आय-टीमध्ये सध्या काम करतात. ऑफकोर्स त्यांच्या एक्सपिरियन्सचा खूप रिस्पेक्ट आहे. ओके, ॲज अ प्रोफेशनल मी सुद्धा त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो. पण सध्या फ्रेशरची ग्राउंड रिॲलिटी काय, हे त्या व्यक्तीला माहिती असणं थोडंसं चुकीचं आहे. कारण ते त्यांच्या करिअरमध्ये एका लेव्हलवरती पोहोचलेले आहेत. त्यांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. वेगळं आहे, ओके. बरोबर आहे. आणि मग कुठे काहीतरी काय करतात, आपल्याच मित्राचा, म्हणजे याला पण अर्धच नॉलेज, हा पण त्याचाच हं. मित्र दुसता, त्याला पण तितकंच नॉलेज, ते एकमेकांचा हं. सल्ला घेतात. सो पहिली चूक याच्यामध्ये काय करतात, जे नॉन आय-टी बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत ना, ऑर नॉन टेक्निकल, नॉन कोडिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट, ते ना त्यांची टेक्नॉलॉजी, त्यांचा करिअर ट्रॅक बऱ्यापैकी चुकीचा निवडतात. म्हणून त्यांचे पुढचे 1 ते 2 वर्ष वाया जातात. हं. का? कारण आपलं जी डिग्री झालेली आहे, भले ती नॉन आय-टी, पण त्याच्यातही खूप साऱ्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत. सो जर आपण योग्य करिअर ट्रॅक सिलेक्ट केला, तर आपला रिझ्यूमे लवकरात लवकर सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. बरोबर आणि आहे. ते झालं तर ऑफकोर्स आपल्याला मॅक्सिमम इंटरव्ह्यूचा चान्स तर मिळणारच आहे. अगदी, आणि अगदी. मी असं नाही म्हणत, की प्रत्येक स्टुडंट पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये पास होईल किंवा सिलेक्ट. काहींना 1-2 इंटरव्ह्यू लागतात, काहींना 4-5ही लागतात. पण तो ट्रॅक आपला करेक्ट असला पाहिजे. सो येस, नॉन आय-टी, नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट सुद्धा आय-टीमध्ये खूप स्कोप आहे, आणि खूप साऱ्या स्टुडंटने उत्तम आय-टी करिअर चालू केलेलं आहे. बरोबर. फक्त त्याची सुरुवात व्यवस्थित आणि थोडंसं योग्य काउन्सिलिंग आणि गाईडन्सने केली, तर त्यांचं सक्सेस आहे त्यांना लवकर मिळणार आहे. बरोबर. म्हणजे काउन्सिलिंग साठी एक माणूस स्पेशलिस्ट बसलेला आहे, की हां, त्याला मार्केट रिसर्चचा अभ्यास आहे. त्याला विथ करंट प्रूफ. फ्रेशरची ग्राउंड रिॲलिटी हां, माहिती विथ आहे. प्रूफ. कारण की विथ प्रूफ. त्याचं काम तेच आहे बाबा. हां. तर तुम्ही सल्ला पण त्यांच्याकडनं घेतला पाहिजे. हो, हो. जेणेकरून तुम्हाला ते मोटिव्हेट करतील, की हे एक्झॅक्टली. होऊ शकतं. कारण तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला लागणार हे हं. तुम्हाला पण मनातून माहिती आहे. पण ते जर योग्य गोष्टी शिकल्या आपल्या हं. एज्युकेशन बॅकग्राऊंडला अनुसरून, तर जास्तीत जास्त इंटरव्ह्यू अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे, आणि जेवढ्या जास्तीत जास्त इंटरव्ह्यू अपॉर्च्युनिटीज मिळतील, त्यातनं आपलं सिलेक्शन व्हायचं चान्सेस लवकर वाढेल. बरोबर आहे. सो ग्राउंड रिॲलिटीची एक जाणीव असलेलं जर कोणाकडनं त्यांनी हं, सल्ला हं, घेतला, हं. तर ते बरोबर. खूप डेफिनेटली त्यांना येस, चांगलं येस. होऊ शकतं. येस.
सर, मोस्टली ज्या मुली असतात हां. त्यांचे चॅलेंजेस थोडे वेगळे वेगळे असतात. असतात. हो, हो. नक्कीच. कधी कधी असतं की डिग्रीच्या शेवटच्या वर्षी लग्न होतं हो. आणि ते 3-4 वर्ष जे मेन असतात, जिथं हं. करिअर तुम्ही बिल्ड करणार बिल्ड आहे. करतात, ते तुमचं तिथेच बाकीच्या त्यांचा गॅप होऊन जातो सर. गॅप होतो किंवा मग प्रेग्नन्सी नंतर पण गॅप होतो. हां. आणि हे विचार करतात की आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे चालली गेली आहे की मी आता बरोबरी करू शकत नाही. हं. इच्छा आतून असते की परत मला हो. आय टीमध्ये जॉब मिळाला पाहिजे, कारण की हं. शिक्षण घेतलंय बाबा इतके 5-6 हो, वर्षाचं. हो, हो. तर त्यांना काही संधी अजून सुद्धा आहेत का? सो ज्या आपल्या भगिनी सगळ्या आहेत, हं. सो त्यांना मला हे सांगायचं आहे, की जर तुमचा कुठल्याही कारणामुळे आता सामाजिक परिस्थिती भारतातली कशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हो. शक्यतो एक ग्रॅज्युएशन नंतर हं, लग्न, लग्नानंतर काही प्रेग्नन्सी वगैरे नॅचरल गोष्टी हं. आहेतच. पण आजकाल असं नाहीये, की जर तुमचा काही वर्षांचा गॅप झाला, तर टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे. टेक्नॉलॉजी नक्कीच पुढे गेली आहे, पण ती इतकी पण पुढे नाही गेली, की तुम्ही शिकून त्याच्यामध्ये स्वतःचं करिअर चालू वाह! करू शकत नाही. हो. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला सुद्धा स्कोप आहे आणि काही-काही चांगल्या-चांगल्या आय-टी कंपन्यांचे काही स्पेशल प्रोग्राम असतात. त्याला छानशी नावं कॉर्पोरेटमध्ये दिलेली असतात. जसं की रिटर्निंग वर्किंग प्रोग्राम असे देअर आर एन नंबर हां, ऑफ हां, थिंग्स. हां. सो कॉर्पोरेट सुद्धा आणि गव्हर्नमेंट सुद्धा प्रमोट करतं अशा वाह! नॉलेजेबल आणि स्किलफुल लेडीजला ज्यांचा काहीही कारणामुळे गॅप झालेला असेल, हं, तर त्यांनी लेटेस्ट गोष्टी शिकून त्या कॉर्पोरेटमध्ये स्वतःचं करिअर परत चालू करू शकतात आणि चांगल्या प्रकारे चालू करू शकतात आणि केलेलं आहे. वाह, सो वाह! असा निगेटिव्ह विचार नाही करायचा वाह! आहे. म्हणजे हा नक्कीच टेक्नॉलॉजी येस आहे हा पुढे गेलेली, पण इतकी पण नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला सर तुम्ही. मला सुद्धा आय-टीमध्ये राहून हे माहिती नव्हतं, की सरकार किंवा मोठ्या-मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या पुढाकार घेत आहेत, हं. की ज्यांचं काही काही कारणास्तव करिअर संपलंय. संपलं म्हणजे थांबलंय. थांबलंय. त्यांना परत आपण हो. मेन फ्लोमध्ये आणू शकतो. येस. सर, आता भीती काय असते माहिती आहे का ले ऑफची? म्हणजे नक्कीच. वास्तविक पाहायला गेला फ्रेशरचा काही संबंध नाही याच्याशी. नाही, नाही आहे त्यांच्याही मना त्यांना असं वाटतं, की यांचेच ले ऑफ होतात, तर आमचं कधी आपलं करिअर कुठून चालू मिळणार आहे? व्हायचं. सो ले ऑफची भीती हां, फ्रेशरच्याही मनामध्ये हां. आहे. आताच न्यूज येऊन गेली एक हो. साधारण टी-सी-एसचे टी-सी-एस आणि बाकीच्या कंपन्यांची, की इतके-इतके हजार विद्यार्थी काढलेत. 12,000. 12,000. तर ले ऑफचा फायदा फ्रेशरला होऊ शकतो का? सर ले-ऑफचा फायदा फ्रेशरला होईल असं मी म्हणत नाही. पण ले-ऑफमुळे विनाकारण घाबरण्याचं प्रमाण फ्रेशरमध्ये जास्त आहे आणि त्या बिचाऱ्यांची खरंच काही चुकी नाही. त्यांना योग्य अँगलने कोणी सांगितलंच नाही. हं. तुम्ही जे आता उदाहरण दिलं, की टी-सी-एसने साधारणपणे 12,000 लोकांना काढणार आहे. ही न्यूज सगळीकडे खूप उघळवून ग्लोरिफाय करून दाखवली गेली. त्याच्यामुळे साहजिकच फ्रेशर स्टुडंटच्या मनामध्ये भीती बसणं एक साहजिक आहे. पण त्याच्यानंतर 2च दिवसांनी ऑफिशियल टी-सी-एसचे जे इंडिया हेड आहेत, हं. त्यांचं एक स्टेटमेंट आलं. ते सगळी न्यूजची निगेटिव्हिटी पाहून त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं, की आम्ही जर या 12,000 लोकांना काढलंय, त्याचा अर्थ असा नाही, की हे 12,000 जॉब्स कमी झालेत. हं. जे लोकं नवीन टेक्नॉलॉजी शिकायला, अपग्रेड करायला कॅपेबल नाहीयेत, त्या लोकांना आम्ही काढलंय. ते जॉब्स त्या जॉबचा काउंट हा आहेच. तिथे दुसरे टीम मेंबर काम करणार आहेत किंवा दुसऱ्या लोकांना आम्ही हायर करणार आहे. ओके, ओके. सो इंडस्ट्री ग्रो करते. त्या 12,000 लोकांना काढलं, त्याचा असा चुकीचा अर्थ दाखवला गेला, की 12,000 जॉब कमी झाले. नाही, जॉब ते आहेतच, त्याच्यापेक्षा जास्तही वाढणार आहे. जी हं. लोकं ते जॉब करायला कॅपेबल नाहीत, नवीन टेक्नॉलॉजी शिकायला कॅपेबल नाहीत, सो त्या लोकांना फक्त त्यांनी काढलंय. पण हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट कुठल्याच मीडियाने दाखवलंच नाही. कुठल्याच नाही. Instaच्या याच्यावरती ते कोणाला आलंच नाही. मग विनाकारण फ्रेशरला भीती वाटणं साहजिक आहे. त्यांची साहजिकच काहीच आहे, चूक नाहीये. साहजिकच आहे. म्हणजे असं आहे. हे गोंधळ होतो त्यांच्या मनामध्ये. हां, तो गोंधळ कोणी क्लिअरच करत नाही ना. वाह! वाह! बरोबर. एक्झॅक्टली. कारण की जॉब नाही जा, जॉब तिकडेच असतात. लोकं जी त्यांची कॅपॅसिटी कमी असते किंवा त्या लेव्हलचे ते टॅलेंटेड स्किल नसतं त्यांच्यामध्ये. हां, ते किंवा स्किल शिकण्याची पण इच्छा शिकण्याची नाहीये इच्छा किंवा नसते. अपग्रेड करण्याची इच्छा नाही. त्यांना मग कुठेतरी कंपनी म्हणून कंपनीला निर्णय स्वतःला घ्यायलाच लागतो. बरोबर. आणि याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट सगळ्या फ्रेशरने लक्षात ठेवलंय, की तुम्ही मला माझ्या सगळ्या फ्रेशर मित्रांना त्यांच्या पालकांना हे सांगायचंय, की तुम्ही अशा कुठल्याही काउंटवरती जाऊ नका. 10,000, 12,000, 5,000. उदाहरणार्थ टी-सी-एसचंच एक्झाम्पल आपण घेऊया. आपण सगळ्यांनी न्यूजमध्ये ऐकलं, की टी-सी-एसने 12,000 लोकांना काढलं. हं. ओके, पण टी-सी-एसचा इंडियाचा एम्प्लॉयीचा हेड काउंट किती आहे? अंदाजे 6 लाखाच्या अराउंड त्यांचा हेड काउंट आहे. सो बरोबर. 6 लाखाच्या किती पर्सेंट होतं 12,000? मे बी काही पॉइंट समथिंग पर्सेंटेजमध्ये होतं. सो जगातल्या कुठल्याही कंपनीमध्ये एवढे मिनिमम अंडर परफॉर्मिंग लोकं 0 पॉइंट समथिंग पर्सेंटमध्ये तरी असतात. अगदी छोटीशी कंपनी एखादी 10 जणांची तरी असेल, तरी प्रत्येकाला माहिती की त्या 10 मधले एखादा जण तरी असा असतो की तो अंडर परफॉर्मिंग असतो. अगदी सो बरोबर. कुठेतरी कंपनीला तो निर्णय घेणं भाग आहे. ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट फ्रेशरच्या केसमध्ये मला खास करून सांगायची की एम-एन-सी मधून फ्रेशरला काढलं ही जे चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं आपल्या सगळ्या हं. फ्रेशर स्टुडंट्स मित्रांना ज्यांना ऑलरेडी करियर चालू करायचंय, थोडीशी मनातून भीती आहे. तर एक एक्झाम्पल मी देतो, की आता एक स्टुडंट आहे जी माझ्याकडे आली होती. तिचं एका XYZ एम-एन-सीमध्ये झालं होतं सिलेक्शन. मी नाव घेत नाही. आणि प्रत्येक एम-एन-सीमध्ये जेव्हा फ्रेशर कॅम्पसमधनं वगैरे हायर होतात, त्याच्यानंतर त्यांच्या इंटरनल टेस्ट असतात मल्टिपल मॉड्यूल्सच्या. त्यांना पण त्याच्यामध्ये कंपनीमध्ये ट्रेनिंग दिलं जातं. आणि ती टेस्ट जर पास नाही झालं, तर कंपनी त्यांना काढून टाकते. हं. असं आहे. मग त्याचा अर्थ असा नाही, की ते कंपनीमध्ये जॉब नाही. विनाकारण हं. त्याला असं दाखवलं जातं, की कंपनीने एवढ्या-एवढ्या लोकांना काढलं. ते नाही. त्या स्टुडंट्सकडे तेवढं टेक्निकल नॉलेज, तेवढं कम्युनिकेशन स्किल किंवा टेक्निकल
स्किल या बरोबर आहे. गोष्टी नव्हत्या किंवा असेसमेंट ते पास होऊ नाही शकले म्हणून कंपनीने पुढे कंटिन्यू नाही बरोबर. केलं. त्याच्यामुळे अशा कुठल्याही आकड्यांना आपण घाबरून जायचं नाही. हे पाहायचं की ओव्हरऑल मधला तो आकडा किती कमी आहे. तो हां. TCSचा 12,000चा आकडा इतका मोठा करून दाखवला गेला. पण कोणी हे नाही सांगितलं की अरे 6 लाखापैकी 12,000 आहे. हां. व्हिच इज सम व्हेरी मायनर पर्सेंटेज. मायनर तेवढं तर पर्सेंटेज. जगामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये असतं. नॉट इन आय-टी बाकीचे जे सगळे सेक्टर आहेत. हं. जसं मॅन्युफॅक्चरिंग आहे, फार्मा आहे, विच आर सगळ्या सेक्टरमध्ये तेवढं मिनिमम पर्सेंटेज तर असतं. अगदी, अगदी, अगदी. बरोबर. सर आता आपण बघतो की बेरोजगार हां, म्हणजे जॉब नसलेला हां, मुलगा. तर त्याचं दिनक्रम कसा असला पाहिजे जर जॉब पाहिजे असेल तर? म्हणजे हां, त्याचा निश ठरलेला नाही अजून, की मला डेव्हलपर व्हायचंय का क्लाउडमध्ये काम करायचंय का मला काय हां, आवडतंय बाबा हां, ते काही त्याला क्लिअरिटी काहीच अजिबात नाहीये. हां, दिवसभर रिकामा आहे. हां. पण पुढच्या 3 ते 4 महिन्यात किंवा 6 महिन्यात त्याला आता जॉब स्वतःचं क्रॅक आय-टी करायचंय. करियर चालू करायचं आहे. त्याला इंग्लिशवर काम करायचं असेल, हां, बाकीचे स्किल त्याला अडॉप्ट करायचे असतील, ठीक हो. आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट क्लास करताना अजून कोणत्या-कोणत्या गोष्टी त्याकडे पाहिजे म्हणजे लॅपटॉप असेल, इंटरनेट असेल किंवा हां, म्हणजे बेसिक स्टार्ट कसं पाहिजे हां. आणि दिनक्रम त्याचा कसा पाहिजे? सर आता बेसिक स्टार्ट जसं तुम्ही लॅपटॉप वगैरे हं, म्हटलं, सो जर तुम्हाला येस आय-टीमध्ये करियर चालू करायचं तर माझं हे सजेशन राहील हं. सगळ्यांना, की नक्कीच तुमच्याकडे एक लॅपटॉप तुम्ही असू द्या आणि नसेल तर नवीन घ्या असं मी म्हणत नाही. रिफर्बिश लॅपटॉप खूप सारे भेटतात, जे पण खूप चांगले असतात आणि खूप कमी किमतीमध्ये भेटतात. शेवटी आपण टेक्निकल माणसं आहे. आपल्याला आपलं काम होण्याशी मतलब आहे. त्याच्यामुळे असं नाही केलंय महागडा लॅपटॉप घ्या. हं. जेमतेम आपलं काम होईल एवढं जरी घेतलं तरी चालेल, ही पहिली गोष्ट. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट तुम्ही विचारलीत, की एखाद्या फ्रेशरचा ज्याला जॉब नाही मिळाले अजून, त्याचा दिनक्रम कसा असला पाहिजे? सो जसं सर तुम्ही म्हटलात, की जर त्याचं हे ठरलेलंच नाही, हं, की मला कुठल्या एरियामध्ये जायचंय, हं, तर मग नक्कीच तो खूपच मागे आहे असं मला म्हणायला लागेल. हं. सो शांतपणे प्रत्येक टेक्निकल ग्रॅज्युएटने हे विचारलं पाहिजे स्वतःला, स्वतःच्या मनाला थोडंसं मार्केट रिसर्च केलं पाहिजे. चांगल्या एका नॉलेजेबल व्यक्तींचा सल्ला घेतला पाहिजे आणि पहिली स्टेप ही आहे त्याच्या दिनक्रमाची, की येस त्याच्या डोक्यात हे फिट पाहिजे, की येणाऱ्या पुढच्या 4 ते 6 महिने मला या टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं आहे, या गोष्टी शिकायच्यात, जेणेकरून त्याच्यामध्ये मला जॉब मिळेल. हं, कारण जर तो एव्हरी डे किंवा एव्हरी वीक टेक्नॉलॉजी शिफ्ट करत राहिला, तर ऑफकोर्स त्याचं ना इकडे व्यवस्थित होणार आहे ना तिकडे. हं. सो पहिली गोष्ट येस सर हे क्लिअर असलंच पाहिजे आणि जर काही कुठल्या आपल्या मित्रांचं हे क्लिअर नसेल, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, की वेळ वाया घालून स्वतःचा करियर गॅप वाढवू नका. हे डिसाईड करा, तरच पुढच्या गोष्टी आपल्याला करता येईल. सो जर एकदा आणि ही पहिली गोष्ट. आता समजा दुसरी गोष्ट एखाद्याने फिक्स केली, ओके मला डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे, डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे, फुल स्टॅक डेव्हलपमेंट वगैरे. मग बऱ्याचदा काय होतं स्टुडंटच्या मनामध्ये असं असतं, की चला ठीक आहे, मला उदाहरणार्थ जावा फुल स्टॅक शिकायचं आहे किंवा डेटा एनालिटिक्स शिकायचं आहे, अपग्रेड करायचं आहे. पण कुठं आज लगेच मला जॉब कॉल आहे, कुठल्या एचआरचा मला हं. आज लगेच कॉल आला इंटरव्ह्यूसाठी. मी आत्ताच कशाला मेहनत करत बसू? ओके, हम्म. हे एक होतं. पण त्याच्यामध्ये वेगळी गोष्ट अशी आहे, की जेव्हा केव्हा एखादी अपॉर्च्युनिटी आपल्याला येणार आहे, हं. ती आपल्याला हे विचारून तर नाही ना येणार आहे, "अरे, तुझं प्रिपरेशन झालंय की नाही?" हां. राइट? ते तो आपल्याला फोन करून हे नाही विचारणार आहे. ते आपल्याला फोन करून सांगणार आहे, की "धिस इज द जॉब डिस्क्रिप्शन, धिस इज द टाईम ऑफ इंटरव्ह्यू अँड ऑल." मग या केसमध्ये असं आपण तहान लागल्यावर विहीर नाही ना नाही करू खोदायची. शकत. त्याच्यामुळे त्याचा दिनक्रम हा 2च गोष्टींवरती काम करण्याचा असला पाहिजे एका फ्रेशर स्टुडंटचा. एक स्वतःच्या टेक्निकल स्किल्सवरती कंटिन्युअसली प्रॅक्टिस. कितीही छोटी गोष्ट वाटली, किती कोड एखादा छोटा वाटला, ज्याला आपण असं वाटलं, "अरे, हा तर किती छोटा आहे, हा तर हं. मला येणारच आहे." मी खूप चांगल्या स्टुडंटची उदाहरणं पाहिली आहेत. फक्त प्रॅक्टिस न केल्यामुळे छोट्या-छोट्या सिंपल क्वेश्चनची आन्सर्स इंटरव्ह्यूमध्ये त्या इंटरव्ह्यूच्या स्ट्रेसमुळं, इंटरव्ह्यूच्या भीतीमुळे चुकतात आणि अगदी बरोबर. चांगल्या एम-एन-सीच्या अपॉर्च्युनिटी लूज होतात. येस, येस. त्याच्यामुळं ओव्हर कॉन्फिडंट अजिबात व्हायचं नाही. टेक्निकल गोष्टींची कंटिन्युअस प्रॅक्टिस ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कॉर्पोरेटमध्ये फॉर्मल कामाची लँग्वेज जी आहे ती इंग्लिश आहे. हं. त्याच्यामुळे डेली बरं मलाही माहिती आहे आणि आपल्या सगळ्या मित्रांनाही माहिती आहे, की इंग्लिश एका दिवसात इम्प्रूव्ह होणारी गोष्ट नाही. नाही. पण जर तुम्ही एव्हरीडे त्याच्यावरती काम केलं तर काही महिन्यात मात्र तुमचं इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित सिलेक्शन होईल. हां. एवढ्या लेव्हलचं तरी इंग्लिश तुम्ही बोलूच शकता. बोलू शकतो. आतमध्ये बोलू हिंदीत शकता. चालते, मराठी चालते आपल्याला हां, हां, माहिती ते आहे. आतमध्ये चालतं. हां, हां. पण सुरुवातीला आतमध्ये कसं आहे सर, आतमध्ये ते मराठी चालतं, हिंदी चालतं. हं. कुठं? कॅज्युअल कॅज्युअल मीटिंग्जमध्ये, मीटिंगमध्ये. त्याच्यानंतर लंच हं, टाईममध्ये, हं. टी टाईममध्ये. पण जे सगळे फॉर्मल मीटिंग्ज आहेत, त्या सगळ्या इंग्लिशमधनच आहेत. इंग्लिशमध्ये. सगळे क्लायंट कॉल्स हे अगदी, अगदी. इंग्लिशमधूनच आहेत. आणि समजा साधा एखाद्याला लीव्हसाठी ईमेल करायचा एचआर तो किंवा मॅनेजरला, ते पण 2 लाईन इंग्लिशमधूनच आहे. अगदी, अगदी. त्याच्यामुळे इंग्लिशला दुर्लक्ष करणं हे खूप चुकीचं अजिबात आहे. नाही, आणि ज्या अजिबात. स्टुडंटला असं वाटतं ना, की माझी एक स्टुडंट आहे हं, श्यामल नावाची, हं, हं. नावासहित सांगतो. सो तिचं इंजिनिअरिंग जे बॅकग्राऊंड होतं ते मेकॅनिकलच होतं. सो बऱ्याचदा असं एक हाय लेव्हल चित्र आहे. मी कुणाला नावं हं, ठेवत नाही. हं, हं, प्लीज कुठला गैरसमज करून घेऊ नका, हं, की मेकॅनिकलमध्ये असताना हं, जास्त म्हणजे कम्युनिकेशनवरती फोकस राहत नाही किंवा काय असं एक हं, चित्र साधारण इन हं, जनरल असतं. तर मग ऑफकोर्स तिचं इंग्लिश कम्युनिकेशन वगैरे ॲव्हरेज होतं आणि जेव्हा तिचं प्लेसमेंट झालं,
शिकल्यानंतर. तर ॲक्चुअली मी स्वतः पण सरप्राईज होतो. अरे यार, हिच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट कशी हां, केली हां, हिने? हां. सो मी तिला खास करून बोलवलं आणि हं, समोरासमोर विचारलं, की "अरे काय केलंस तू हं, असं?" तर तिने मला लिटरली सांगितलं, की "सर, घरामध्ये आपल्या कपाटासमोर दररोज 1 तास उभं राहून मी स्वतः सोबत इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत होते हं, आणि त्याच्यामध्ये एवढी सिग्निफिकंटली इम्प्रूव्हमेंट होती, जी मला अशी जाणवली, की मी म्हटलं, "अरे नेमकं काय केलं?" हं, सो टेक्निकल गोष्टींची लॅपटॉपमध्ये कोडिंग वगैरे प्रॅक्टिस कंटिन्युअसली हं, चालू ठेवणं. हं, त्याच्यानंतर कम्युनिकेशनवरती एव्हरीडे हं. 1 तास मी म्हणत नाही, की खूप जास्त 4-6 तास. 1 2-2 तास जरी दिले तरी इम्प्रूव्हमेंट होतेच हं. आणि या सगळ्याचा कंबाईन इफेक्ट होतो एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये. हां. मग आपलं झटकन सिलेक्शन होऊन जातं. खरंय, खरंय. पण आपण इंटरव्ह्यू कॉल आल्यावरती जर तयारीला हं, लागलो, हं. तर मग बाकीच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक राहिला? बरोबर आहे. ते पण रिजेक्ट होणार आहे, तुम्ही पण रिजेक्ट होणार आहे. खरंय, खरंय. तर आता फ्रेशर मित्रांसाठी तुम्ही म्हटले, की गोंधळ असतो, की हो. कोणता डोमेन सिलेक्ट करायचा. हं. तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही गाईडन्स करतात का त्यांना? येस, नक्कीच याच्यासाठी पूर्ण गाईडन्स त्यांना केला जातो. हे गाईडन्स करण्यासाठी 2 ते 3 गोष्टी त्या स्टुडंटच्या अगोदर बघितल्या जातात. पहिली गोष्ट बघितली जाते, की त्याची डिग्री जी आहे ती कुठल्या फील्डमधनं हं, झालेली आहे किंवा कुठल्या स्ट्रीममधनं झालेली आहे. हं, हं, त्याच्यानंतर त्याचं पास आउट इयर कधी आहे? हं, कारण कसं आहे करियर गॅपनुसारही काही गोष्टी ठरतात. हं, आणि त्याच्यानंतर हे पाहिलं जातं, की ओव्हरऑल त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, जेणेकरून बेसिक टेक्निकल, कम्युनिकेशन वगैरे ह्या ज्या हं. सॉफ्ट स्किल रिलेटेड ज्या गोष्टी आपण म्हणतो, त्या थोड्याशा डिस्कस केल्या जातात. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्या स्टुडंटची जर काही वैयक्तिक आवड असेल, हं, तर ती आवडसुद्धा. सो या 3-4 गोष्टींच्या कॉम्बिनेशनने ठरतं, हं. की या स्टुडंटने कुठल्या करियर ट्रॅकवरती जर हा पुढे गेला, तर याचं लवकर सिलेक्शन होईल. बरोबर सर आहे. सिलेक्शन प्रत्येकाचं होणारच आहे. हां. कारण असं नाही, की कुणी आयुष्यभर बेरोजगार राहणार आहे. हं, पण मुद्दा हा आहे, की लवकरात लवकर जेवढं हं, करियर हं, कुठल्याही हं, स्टुडंटचं चालू होईल, हं. तेवढं त्याच्यासाठी चांगलं आहे. त्याच्या चांगल्या ब्राईट फ्युचरसाठी चांगलं आहे. त्याच्या घरच्यांसाठी पण चांगलंच आहे ना सर. अगदी बरोबर, बरोबर. असं आहे. सर तुम्ही एक महत्त्वाचा पॉइंट असा मांडला, की तुमची तयारी आधी व्हायला पाहिजे. नक्कीच. तुम्हाला कॉल येण्याच्या आधी. कारण हो. आय थिंक एम-एन-सीमध्ये याच्यामध्ये असा कसं आहे रूल सर, आहे. म्हणजे तुम्ही जो तयारीचा मुद्दा काढलात, हं, तर मला हं, आपल्या ह्या चर्चा चालू हं, असताना आठवलं, की आपले जे विश्वास नांगरे पाटील हं, सर आहे, हं. त्यांच्या एका सेशनमध्ये खूप सुंदर वाक्य मी हां, ऐकलं हां, होतं. हां. ते वाक्य असं आहे, की जर तुम्ही युद्धाच्या तयारीच्या काळामध्ये जास्त घाम गाळलात, हं. तर तुम्हाला युद्धामध्ये कमी रक्त सांडायला लागतं येस, आणि येस. ऑफ कोर्स ते आपल्या आय-टी करिअरला पण अ, लागू आहेच. लागू आहेच. बरोबर आहे. ओके. सो जेवढे आपण प्रॅक्टिस आणि हं, करायला प्रॅक्टिस वगैरे हं. गोष्टींना आधी वेळ देऊ, हं. तेवढं इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट झालो म्हणजे तिथं आपलं रक्त सांडल्यासारखंच आहे. अगदी सो ते आपल्याला नाही होणार, साधी बरोबर, गोष्ट आहे. बरोबर. आणि हे पण महत्वाचं आहे, की एम-एन-सीमध्ये काही रूल्स असतात, की एक इंटरव्ह्यू फेल गेलेत, की पुढच्या 6 महिने कॉल येत नाही तुम्हाला. आता सगळ्याच कंपनीमध्ये तो रूल आहे हां. सर. तर सो म्हणून हां. ते तुम्ही खूप सिरियसली घेतलं हा पाहिजे. एक पॉइंट आहे. बऱ्याच फ्रेशरचं काय होतं, की मी इंटरव्ह्यू ना प्रॅक्टिस म्हणून जातो, की हं, मी फक्त इंटरव्ह्यू जाऊन पाहून येतो. हं. पाहायला तो काही पिक्चर आहे का हां, काही नाटक आहे? हां. ती एक जॉब अपॉर्च्युनिटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा तोटा जर तो स्टुडंट सिलेक्ट नाही झाला, हं, तर त्या स्टुडंटचा हा आहे, की फक्तच एम-एन-सी नाही, कितीही छोटी-मोठी कुठलीही कंपनी असो, एकदा इंटरव्ह्यू दिला, तर कमीत कमी पुढचे 6 महिने तुम्हाला परत त्या कंपनीचा इंटरव्ह्यू देता येत नाही. हं, म्हणजे आपण स्वतःहून एक अपॉर्च्युनिटी आपल्या हाताने बंद करतोय. कारण जर ती कंपनी आपल्याला इंटरव्ह्यू देते, तर ती कंपनी आपल्या प्रोफाइलला एक्सेप्ट करते. जे काही हं, आपलं एज्युकेशन, पास आउट मार्क्स जे काही असतील ते. हं, हं, ही तर पॉझिटिव्ह गोष्ट आपण एक्सेप्ट हं, केली पाहिजे, की त्या गोष्टी आपल्या त्या कंपनीला मान्य आहेत. म्हणून तर इंटरव्ह्यूला बोलवतायत. हं, मग एवढं सगळं असताना आपण त्या अपॉर्च्युनिटीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी हं. पूर्ण जोर लावला पाहिजे. ना की तिथे जाऊन फक्त पाहण्यासाठी आणि काय क्वेशन विचारतात. अरे, एक फक्त Google केलं तर आजही Google दाखवतं, की 100 असे टॉप इंटरव्ह्यू क्वेशन कुठल्याही टेक्नॉलॉजीचे जे कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये फ्रेशरला विचारले जातात ना, त्याच्यासाठी इंटरव्ह्यूमध्ये जाऊन स्वतःची एक अपॉर्च्युनिटी हाताने बंद करण्याची, ते स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याची गरजच काय? गरजच काय आहे? बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. सर अजून एक ट्रेंड आलाय. तो खूप रॉंग आहे. म्हणजे काही-काही क्लासवाले कसं करतात, की आम्ही तुम्हाला फेक सर्टिफिकेट देतोय. ठीक आहे. ते म्हणतात, "अरे भारी आहे की. अरे हां. माझा क्लास किती भारी आहे, की फेक हो, हो. सर्टिफिकेट देतोय." आणि ते म्हणतात, की "अरे आत घुसले की ते केटी देतात आणि ट्रेनिंग देऊन तुम्हाला लावतात कामाला. टेन्शन हो. नाही घ्यायचं." आणि हे वाटेल तेवढे पैसे भरतात. लाखो रुपये, लाखो रुपये लाखो भरतात रुपये, लाखो. आणि त्यात 6 महिन्यात कंपनीच्या लोकांना दिसतं, की हा किती पाण्यात आहे. कारण नाही, नाही की 6 महिने नाही सर. 1 दिवस किंवा 2 दिवस 2 मॅक्स. दिवसात दिसतं. 2 दिवसात. आणि त्याला काढलं जातं आणि तो आता फार कारण की इकडे पेढे-वेढे वाटून पार्टी झालेली असते जॉब लागलाय म्हणून. काढलं नाही जसं काढणं हा रिस्पेक्टेबल शब्द आहे. तो त्या शब्दाचा हाकलणं अपमान होईल. हाकलून दिलं जातं हाकलून आणि दिलं जातं, हां, ब्लॅकलिस्ट केलं जातं, व्हॉटएव्हर इट मे बी. हां, हां. आणि इथं घरी पार्टी केलेली असते घरच्यांनी, पोरगा सोन्या जॉबला लागलाय हां, हां. आणि तो येस, आता येस. परत येतो घरी. तर हे हे किती वाईट परिस्थिती बघा. सर कसं आहे,
हसण्यावरी घेण्यासारखी खरंच ही गोष्ट नाही. एका स्टुडंटचं उदाहरण मी हं. देतो. विद्यार्थी होता. हं. तर त्याचं आता आजकाल एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी प्रिपरेशन ग्रॅज्युएट्स पण खूप सारे करतात. सो टेक्निकल ग्रॅज्युएशन नंतर त्याने 5-6 वर्ष गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन केली. नाही झालं, चला ठीक आहे. मग त्या आता शेवटी वय वगैरे झालं होतं. घरचे पण लग्नाच्या वगैरे गोष्टी पाहायला लागल्यात. मग त्याने असंच कुठेतरी लाखो रुपये पे करून त्याने ते फेक एक्सपिरियन्स वगैरे तो मिळवला. त्याच्यानुसार त्याला जॉबही मिळाला आणि त्याला पॅकेजही ठीक-ठाक मिळालं. हं. ओके. मग त्याच्या कंपनीमध्ये त्याचं काम चालू झालं आणि त्याच्यानंतर काही महिन्यात त्याचं लग्नही झालं आणि आपल्या आय-टी इंडस्ट्रीमध्ये कसं असतं मल्टिपल व्हेरिफिकेशन राउंड होतात. क्लायंटचे व्हेरिफिकेशन राउंड हे परत वेगळे होतात. तर जवळपास 9 ते 10 महिन्यानंतर कंपनी व्हेरिफिकेशन राउंड नाही, पण क्लायंटच्या व्हेरिफिकेशन राउंडमध्ये त्याचा फेक एक्सपिरियन्स पकडला गेला आणि लिटरली त्याला कंपनीतून हाकलून देण्यात आलं. पण त्या मुलाची परिस्थिती अशी आहे लिटरली त्याला त्याचं रडत होता माझ्यासमोर. त्याला त्याचं ते रडणं थांबवून त्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढायला मला ॲटलीस्ट 2 तास मला त्याला काउन्सिलिंग करायला लागलं, की त्याची परिस्थिती आहे, की त्याचं करिअर तर बरबाद झालेलंच आहे. ओके. जे ऑलरेडी खूप लेट चालू झालं होतं. ह्या क्षणाला तो स्वतःच्या बायकोलाही सांगू शकत नाही, की करिअरसोबत त्याच्यासोबत काय झालंय. त्याचं कारण असं आहे, जर त्याने सांगितलं, तर त्या मुलीच्या त्याच्या बायकोच्या माहेरचे म्हणतील, की "नाही मग तुम्हाला एवढा एक्सपिरियन्सच नव्हता, मग एवढं धड तुमचं पॅकेजच नव्हतं. सो तुम्ही आम्हाला फसवलं." फसवणुकीचं म्हणून त्याची बोलणं. पर्सनल लाईफ पण पूर्ण डॅमेज व्हायच्या याच्यावर आहे. मोडवरती येऊन आता थांबलेली आहे. येस. सो ज्या कुठल्या स्टुडंट्सला असं वाटतं ना, की हे फेक एक्सपिरियन्स करून एवढं होईल, मला त्यांना फक्त एकच वाक्य सांगायचं आहे. जर एक फ्रेशर म्हणून तुम्हाला असं वाटतंय ना, की मी हे सगळं मॅनेज करून घेऊ शकतो, तर लिहून घ्या माझ्याकडून, की तुमच्या समोर त्या कंपनीचे जे एच-आर किंवा ते जे कोणी स्क्रीनिंग करणारे बसलेत, त्यांची सेपरेट टीम असती. ते तुमच्यापेक्षा 10 पावलं पुढे आहेत आणि या सिनारिओ ते दररोज हँडल करतात. रोज. सो त्यांना माहिती की तुम्हाला कुठं पकडायचं ते. त्याच्यामुळे एवढं पण स्वतःला अति हुशार समजू नका, की फेक एक्सपिरियन्सनुसार मी जॉइन करेल आणि नंतर होईल. करिअर सोबत पर्सनल लाईफ पण बरबाद झालेली मी पाहिलेली आहे सर. सर ह्या केसमध्ये कंपनी गुन्हा पण नोंदवू हो, शकते हो. का? नक्कीच, नक्कीच. ती सरळ-सरळ फसवणूक आहे ना. फसवणूक आहे ती. कंपनी तुमच्यावरती गुन्हा पण नोंदवू शकते आणि येस. आपल्या आय-टीमध्ये किंवा कुठल्याही चांगल्या करिअरसाठी तुम्हाला हं. तुमचं ऑफकोर्स कुठलाही गुन्हा वगैरे असा पोलीस रेकॉर्डवरती नाही पाहिजे. ही तर सिंपल रिक्वायरमेंट आहे जी मी रिक्वायरमेंट. वेगळी सांगायची गरज नाही. अगदी बरोबर आहे. आणि त्यात तुम्ही अशा कंपनीचीच फसवणूक करताय. कशासाठी करताय? हं. काहीच फरक नाही. शेवटी तुम्ही शून्यात नाही मायनसमध्ये जाणार आहे. बरोबर. हां, मग काय होतं याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी काय होतं, एखाद्या मुलाला काय वाटतं, की नाही माझ्या मित्राच्या मित्राने फेक एक्सपिरियन्स केला ना आता त्याचं लय भारी चाललंय. ओके, त्या 100 पैकी एका जणाचं भारी चाललंय. जे 99 जण बुडालेत, हे तुम्हाला कोणीच सांगत नाही नाही आणि सांगत. त्याचं ज्याचं भारी चाललंय, आज ना उद्या त्याचे मल्टिपल व्हेरिफिकेशन राउंड होणारच आहे. हो. त्याच्या डोक्यावरती ती टांगती तलवार आहेच ना, ती खरं आहे. कधी त्याच्या मानेवरती पडेल हे तुम्हाला नाही माहिती आणि तो माहिती. येऊन तुम्हाला नाही सांगणार आहे. हं. कशाला सांगेल? त्याच्यामुळे असल्या चुकीच्या गोष्टींमध्ये अजिबात आपण पडणं नाहीये. तर मग आता फेक सर्टिफिकेट तर वापरता येणार नाही. पण ज्यांचा करियर गॅप झालाय, हां. त्यांनी काय करावं मग? सो करियर गॅप झाल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, तो गॅप लपवू नका. ज्या कुठल्या जेन्युइन कारणामुळे झालाय तो ट्रान्सपरंट राहा, पहिली गोष्ट. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो, "सर एवढा मोठा करियर गॅप आहे, तर माझी प्रोफाईल कुठं सिलेक्टच होणार नाही, मला इंटरव्ह्यूला अपॉर्च्युनिटीज मिळणार नाही." असं नाहीये. जर का तुम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजीला अपग्रेड केलं, तर आजही बऱ्याच साऱ्या अशा कंपन्या असतात, ज्या नो क्रायटेरिया असतात. म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं, की "वी आर इंटरेस्टेड मोर इंटू युअर टेक्निकल स्किल्स रॅदर दॅन युअर गॅप." ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट कॉर्पोरेटमध्येच चांगल्या पॅकेजच्या जर एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये शिकून तुम्ही मास्टर केलेलं आहे. समजा एखादी एम-एन-सी त्यांचे काही 4-6 ठिकाणी ऑफिसेस आहे. उदाहरण आपण इमॅजिन करू पुण्यातच हिंजवडीला ऑफिस आहे, मकरपट्टा आय-टी पार्कला इकडे, विमाननगर वगैरे इकडे. तर या टेक्नॉलॉजी पर्टिक्युलरली न्यू लोकांना शिकवण्यासाठी इंटरनल कॉर्पोरेट ट्रेनर वगैरे अशा पण खूप अपॉर्च्युनिटी असतात, ज्याच्यामध्ये खूप चांगलं पॅकेज असतं. हां. आणि ही प्रोफाईलमध्ये 1-2 वर्ष काम करून नंतर तुम्ही परत आपल्या नॉर्मल प्रोजेक्टच्या प्रोफाईलमध्ये डेव्हलपर वगैरे जाऊ शकता. हा एक व्हॅलिड ट्रॅक आहे. खरं आहे. पण हे स्पेसिफिकली त्या स्टुडंट्सला कोणी सांगत नाही आणि स्टुडंट याच्याकडे पॉझिटिव्हली पाहत नाही. म्हणून असल्या चुकीच्या गोष्टीमध्ये फसतात. लाखो रुपये वाया घालवतात आणि टाईम, एनर्जी, कॉन्फिडन्स पण वाया जातो आणि मेन काय होतं सर, म्हणजे दुर्दैवाने असं बोलावसं वाटतं, पण असं जर एखाद्या ज्या सगळ्या खूप साऱ्या स्टुडंटसोबत झालंय, इतकं त्या बिचाऱ्यांचा कॉन्फिडन्स कमी झालेला असतो ना सर, कधी-कधी ते मनातून हा विचार आणतात, की मला आता आय-टी फील्डच नको आणि मजबुरीने चांगलं कॅलिबर असताना सुद्धा कुठल्यातरी नॉन टेक्निकल फील्डमध्ये मग ते करियर चालू करतात आणि मग स्वतःला कोसत राहतात. डेटा असं. एंट्री वगैरे अशा काहीतरी हां, गोष्टी. बॅक ऑफिस आहे, बी-पी-ओ आहेत. देअर आर एन नंबर ऑफ नॉन टेक्निकल जॉब्स. सो मग ते चांगल्या कॅलिबरचा मुलगा सुद्धा अशाच काय म्हणतो, की चुकीच्या करियर ट्रॅकवरती जातो. अगदी सो बरोबर. हे जर त्याला सुरुवातीलाच कळालं, सुरुवातीलाच गाईडन्स झाला आणि जर त्याने अंडरस्टँड केलं, तर हे सगळे त्याच्या आयुष्यातले होणारे तोटे वाचणार आहेत ना. हं.
पण आपण स्टुडंटने पण त्याने सिन्सिअरली घेतलं पाहिजे. तर काही दिवसाआधी इलॉन मस्क सुद्धा म्हटले, की मला डिग्री शिकून देणार नाही. नक्कीच. जर स्किल्स असतील हां, आणि हा माझं काम करू शकतो, हां, मी त्याला हायर करतो. संपला विषय डायरेक्ट. हां. ह्या तर ॲज अ तुम्ही असं कोर्सेसबद्दल सांगतात तुम्ही. हां, तर पुढे-पुढे हे असं असणार आहे का, की डिग्री म्हणजे नावाला असणार आहे किंवा नसणार हां, आहे. हां, हां, हा स्किल सेट आहे, हा हां. माणूस आहे, हा करू शकतो, कोड लिहू शकतो, संपला विषय. मी त्याला हायर करतो आणि काम सुरू करतो. मुद्दा काय होतो, आपल्या इथे आपला टायर 2, टायर 3 कॉलेजमधला स्टुडंट इलॉन मस्कचं बोलणं ऐकायला जातोय. हं. पण इलॉन मस्कचं मेजर हायरिंग कुठनं होतंय? यूएस मधनं होतंय. हं. तिथे ग्रॅज्युएट असणाऱ्या कॅन्डिडेटची पर्सेंटेज संख्या खूप कमी असते. कमी. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं हे यूएसमध्ये ओके. तुम्ही इंडियामध्ये फक्त Naukri.com ओपन करा. 100 प्रोफाईल आत्ता फ्रेशरच्या पहा. अंडर बाकीचं जाऊ द्या. डिग्री नसेल, फक्त डिप्लोमा जरी असेल तर जॉब मिळणं मुश्किल होतं. हं. सो डिग्री हा बेसिक क्रायटेरिया इंडियामध्ये जॉब मिळवण्यासाठी आहे. सो ओके. त्या इलॉन मस्कच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ इंडियामध्ये काढून हं. फक्त नाही मग डिग्री नाही तर फक्त मला स्किलच हवेत. हं. असं न करता डिग्री पण करणं खूप बरोबर गरजेचं आहे. आहे. रिझ्यूमे सिलेक्ट होत नाही. कारण पहिली लाईन लिहिलेली असते Naukri.comच्या प्रोफाईलमध्ये एनी ग्रॅज्युएट. सो द हां. मिनिमम ग्रॅज्युएशन इज मॅन्डेटरी. बरोबर. दॅट्स द फर्स्ट थिंग. आणि जसं तुम्ही म्हटलास की स्किल्स. हं. तर येस, इलॉन मस्क जे म्हणतोय, की स्किल्स पाहिजेत, तर ते आयटी कंपन्या पण म्हणतातच ना, की हं. आम्हाला स्किल पाहिजे. हं. पण डिग्री कशासाठी पाहिजे? हं. एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया. हं. जसं मी मगाशी म्हटलं 14 ते 15 लाख इंजिनिअर्स फक्त इंडियातून पास आउट होतात. हं. बाकीचे तर वेगळेच. ओके, मागच्या वर्षीचे असणारे 2-4 वर्षाचे हं. कॉम्पिटिशनचे वेगळे. मग ते शेवटी ती कंपनी जी आहे त्यांना पण कुठं काहीतरी फिल्टर लावलंय ना. हं. ते फिल्टर म्हणून लावतात, की मग आधी बेसिक ही डिग्री. हं. हे सगळे त्यांची फिल्ट्रेशन क्रायटेरिया. त्याच्यानंतर मग एवढा-एवढा सीजीपीए तुमचा असला पाहिजे. हं. हे ते फिल्ट्रेशन क्रायटेरिया आहेत ना. सो त्या इलॉन मस्कच्या बोलण्याचा इथं चुकीचा अर्थ काढून डिग्रीकडे दुर्लक्ष करणं हा पण होत नाही. बरोबर. आणि येस, चांगले टेक्निकल स्किल पाहिजे ते तर कंपन्या आपल्या इंडियातल्या Naukri.comच्या पोर्टलवरती पण तेच सांगतायत, खरं आहे, की खरं आहे. आम्ही एवढं-एवढं पॅकेज द्यायला तयार आहे. हं. आता फ्रेशर म्हणून मागच्याच 10 दिवसांपूर्वी आमच्या एका स्टुडंटला 5 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे ॲज अ फ्रेशर. त्याचा तर वाह! 3 वर्षाचा गॅप पण होता. वाह, वाह! असं आहे. हो. सो त्याचा चुकीचा अर्थ मात्र कुणी काढला नाही पाहिजे, कळलं हे नाही पाहिजे. महत्वाचं आहे. खरं आहे, अगदी बरोबर. असं आहे. सर प्रेशर लेव्हलला जर आपण एखाद्या टेक्नॉलॉजीचं ऑफिशियल किंवा ग्लोबल लेव्हलचं सर्टिफिकेशन जर केलं, हां. तर आपण स्टँड आउट करू शकतो का? हां, सर्टिफिकेशनने नक्कीच आपण स्टँड आउट करू शकतो. कारण ग्लोबल लेव्हलच्या सर्टिफिकेशनची हायरिंगमध्ये एक पर्टिक्युलर चांगली व्हॅल्यू आहेच. हं. त्याच्यामुळे येस, सर्टिफिकेशन जर ग्लोबल लेव्हलचं आपल्याकडे असेल, तर नक्कीच सर फायदा होतोच. बरोबर. तर आपण बघतो की आता YouTubeवर खूप सारा स्टडी मटेरियल आहे किंवा मग असे बरेच ॲप्स असतात. Udemy वगैरे असतील हो. किंवा मग ChatGPT याच्यावर हां. काही टाकलं तरी आपल्याला उत्तरं वगैरे हो, मिळतात. हो. तरी मग एखाद्या क्लासला जाऊन शिकण्याची काय गरज आहे? याच्यामध्ये कसं असतं सर, खास करून फ्रेशर स्टुडंट्सला मला सांगायचं की इन्फॉर्मेशन अवेलेबल असणं हं. आणि आपल्याला ती कोणी शिकवणं या 2 गोष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. इन्फॉर्मेशन तर लायब्ररीतल्या बुक्समध्ये पण अवेलेबल आहेच ना, हं, आपण हं, कॉलेजला हं. असताना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण एक इंडियाचा जर विचार केला, तर आपल्या ब्रेनचा जो शिकण्याचा पॅटर्न आहे, तो लहानपणापासून कसा डेव्हलप झालाय, की आपण 10वी पर्यंत शाळेत जायचो. मग 11वी-12वीचं कॉलेज, त्याच्यानंतर 3-4 वर्षांची डिग्री. सो साधारणपणे ते 12 आणि हे 3-4, 15-16 वर्ष आपल्या ब्रेनला शिकण्याची सवय अशी आहे, हं. की कुणीतरी व्यक्ती आपले शिक्षक हे समोर आपल्याला ती कन्सेप्ट एक्सप्लेन करतात आणि तशा वेने जर असेल, तर लवकर आपला ब्रेन हा ग्रास्प करतो आणि आपण आपले डाउट क्वेरीज त्यांना विचारतो. सो शिकणं ही एका ब्रेनसाठी टू वे प्रोसेस आहे. लर्निंग इज अ टू वे प्रोसेस, की हं. जिथे कुणीतरी काहीतरी शिकवेल आणि मग एक स्टुडंट म्हणून आपले जे काही डाउट क्वेरीज असतील ते आपण त्यांना विचारणार. अगदी हं. अगदी प्राचीन भारतामध्ये जरी आपण पाहिलं तर गुरुकुल ही तीच पद्धत होती, गुरु हं, शिष्य हं. सेम तीच आहे. सो 15-16 वर्ष आपल्या ब्रेनला शिकण्याच्या या पॅटर्नची सवय आहे. आणि अचानक जर आपण YouTubeच्या एखाद्या पोर्टलवरती गेलो, तिथे हे टाकलं कुठल्याही वेबसाईटच्या, तिथं आपल्याला वन वे इन्फॉर्मेशन मिळणार आहे. पण कुणी आपल्याला समोर शिकवणारं नाहीये. पॉइंट नंबर 1. हं. प्री रेकॉर्डेड सेशन इज नॉट द टीचिंग. अगेन ती वन वे इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामुळं आपले डाउट क्वेरी सॉल्व्ह करणारं जर कोणीतरी असेल, तर जास्त प्रकारे क्विकली आपला ब्रेन शिकतो आणि ती कन्सेप्ट क्लिअर होती. ही सवय बरोबर. आपल्याला आपल्या एज्युकेशन सिस्टममधून आपल्या ब्रेनला 15-16 वर्षांची. हं. सो ती सवय अचानक ब्रेक करून जर आपण गेलो, तर काही-काही स्टुडंट्सला ओव्हर कॉन्फिडन्स असतो. हं. सगळे टॉपिक वाचतात, पाहतात, ते करताना मस्त वाटतं. हं. 6 महिने, 1 वर्ष पण वाया घालतात. पण नंतर जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा आठवतच नाही. का? हं. कारण कुणीतरी त्यांच्याकडनं करून घेणारं पाहिजे असतं, खरं आहे, खरं आहे. ज्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. खरं ओके. आहे. हो. आणि पण याच्यामध्ये फक्त जर काय होतं, की स्टुडंटचा करियर गॅप वाढत जातो हं, आणि हं. मग नंतर त्यांना रिअलायझेशन होतं, की अरे, हे वर्क आउट नाही करत करत. नाहीये. हां, हां. सो आपला जो शिकण्याचा पॅटर्न आहे, तो पण आपण अंडरस्टँड केला पाहिजे, जेणेकरून बरोबर आहे. आपला वेळ जाणार नाही. खरं आहे, खरं आहे. असं. आणि थिअरॉटिकलला ठीक आहे, तुम्ही रीड करून घेतलं. व्हॉट अबाउट प्रॅक्टिकल? जेव्हा एक्झॅक्टली. कोड लिहितात किंवा AWSमध्ये सर्व्हर तुम्ही बनवतायत, हो. आर्किटेक्चर लेव्हलला काम करतायत, तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला गाईड करू शकते, की हे असं नाही असं कर. हां.
कारण की तो तुम्ही टाइप गायडन्स करणार आपल्याकडे हां, महत्वाचा आहे. तो गायडन्स असला की तुम्ही पटकन शिकतात आणि पुढे जातात. हो, नाही तर हो. सर्च करत बसा, मग ते मल्टिपल ऑप्शन मिळतात. ते हां टाईम आणि टेकिंग मग प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये पण कसं होतं, मग कन्फ्युजन होतं, की 4 वेबसाईटवरती 4 वेगवेगळे अप्रोचेस मिळतात. बरोबर करेक्ट आहे. कुठला आहे? करेक्ट. त्यात वेळ जातो. त्यात वेळ जातो आणि कन्फ्युजन खूप वाढतं. कन्फ्युजन वाढतं. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, जो स्टुडंटचा ग्रॅज्युएशन नंतरचा प्राईम टाईम आहे, हं, जिथे एक-एक दिवस जर त्याचा जो वाया जातोय, तर त्याचा गॅप वाढतोय, हं, करियर गॅप. हं. ते सोडून तो वेळ त्याच्या अशा चुकीच्या गोष्टींमध्ये जातो. मग जेवढा करियर गॅप वाढतो, तेवढ्या मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीज हळू बरोबर कमी आहे, होतात. बरोबर आहे. ते वेगळं फ्रस्ट्रेशन त्यांचं होतं. खरं. असं आहे. हां आणि एक महत्त्वाची गोष्ट मला आता दिसली. सर्च करणारा फ्रेशर हे त्याला माहिती नसतं. त्या हां. टूलला त्या टूलला माहीत नसतं. इन्फॉर्मेशन असणं आणि ती सॉर्टेड करून फ्रेशरसाठी ॲनलाईज करणं. कस्टमाइज करणं त्याच्या हां. लेव्हलला त्याचा येस, बरोबर. की तो न्यू कमर्स आहे बाबा. न्यूकमर आहे. तर हो. सोप्या भाषेत कारण की त्याला वाटेल की 8 वर्षाचा एक्सपिरियन्सवाला माणूस सर्च करतोय, तर तो त्या लेव्हलला पण दाखवू शकतो. हो, कारण त्याचं क्वेशन सेमच आहे. क्वेशन सेमच आहे. मग फ्रेशरला असं वाटतं, "अरे, हे तर मला काही कळतच हे नाही तर किंवा हे तर डोक्यावरच डोक्यावरून आहे. चाललंय." हो. पण हे समजायला जो वेळ जातो ना, तो मोठा तोटा आहे सर. एक्झॅक्टली. म्हणून शिक्षक पाहिजे तिकडे. म्हणून शिक्षक पाहिजे अगदी, असं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हां, सर आता सर्टिफिकेशन असतील किंवा बाकीचे जे कोर्सेस असतील, ते करून जरी आपण फ्रेशर आय-टीमध्ये जातो हां, आणि उलटं होतं, की तो निवांत होतो कधी-कधी, हां. की भाई आता आता माझा जॉब चालू हां. झालाय, पगार यायला लागलाय, एसी ऑफिसमध्ये बसून मी काम करायला लागलोय. पण त्याला हे येस. माहिती नसतं, की 6 महिने अजून पण टांगती तलवार डोक्यावर आहे. हो, हो. यू हॅव टू प्रूव्ह. यू हॅव टू प्रूव्ह. एक्झॅक्टली. तर आता आपण डिस्कशन केलं, की जॉबपर्यंत. हो. त्याच्यानंतर त्याने कसं बिहेव केलं पाहिजे? त्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता त्याला फक्त टेक्निकल गोष्टींवरती काम नाही करायचंय. एखादा फ्रेशर जेव्हा त्याचा पहिला आयटी जॉब त्याला मिळतो, जेव्हा एखाद्या आयटी कंपनीमध्ये जाऊन तो काम करायला हं. लागतो. पहिले एक्स्पेक्टेशन कंपनीचं असतं, की तो एक प्रॉपर व्यवस्थित प्रोफेशनल टीम मेंबर पाहिजे. ही शुड हॅव अ गुड नॉलेज ऑफ टीम बिहेवियर. हं. कारण आपलं कॉलेज कॅम्पसचं बिहेवियर आणि कॉर्पोरेटचं खूप वेगळं आहे. वेगळं तर असतं. ते एक असतं. दुसरी गोष्ट थोडंसं डिसिप्लिन, इटिकेट्स हे त्याला पाळायला लागतात आणि त्यासोबत मग टेक्निकल वगैरे या गोष्टी येतात. सो ज्या कुठल्या प्रोजेक्टवरती त्याला काम दिलं जाणार आहे, त्याच्यासाठी ज्या काही टेक्निकल गोष्टी लागतात, हं, हं, आयटीमध्ये सगळं प्रोजेक्ट बेस्ड चालतं मेजरली किंवा प्रॉडक्ट बेस्ड कंपनी असेल, तर त्या हं, प्रॉडक्ट ओरिएंटेड गोष्टी चालतात. तर त्या स्टुडंटने अजिबात रिलॅक्स न होता, हं, जीव तोडून मेहनत करून त्या नवीन गोष्टी रिलेटेड टू दॅट प्रोजेक्ट हं, ऑर प्रॉडक्ट ह्या शिकून घेतल्या पाहिजेत. फक्त पहिला जॉब आयटी मिळाला आणि तिथं त्या टीममध्ये जॉइन झाल्यावर तो अंडर परफॉर्मिंग वाटतोय, हं. असं पण नाही दिसलं पाहिजे. अगदी तिथं बरोबर. पण तो व्यवस्थित परफॉर्मिंग असला पाहिजे आणि एकदा का या नवीन गोष्टींचा बेस आपला टेक्नॉलॉजी हे झालं, हं. पक्का झाला, तर मग नंतर येणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी टूल शिकायला इतका जास्त वेळ नाही लागत. खरं आहे, खरं पण आहे. इनिशियल फेजला खूप रिलॅक्स होणं ही चुकीची गोष्ट आहे आणि त्याचंच तर उदाहरण मी तुम्हाला दिलं. हो. ज्या मोठ्या-मोठ्या इंडियन बेस एम-एन-सी आहेत, ते 6 हं. महिन्यानंतरही फ्रेशरला त्यांची 6 महिन्याची पूर्ण असेसमेंट किंवा 4 महिन्याची जी काही असेल ती घेऊन काही-काही स्टुडंट्सला काढतातच. मग आपल्याकडे निगेटिव्ह मेसेज येतो, "नाही, नाही, हां. फ्रेशरला हायर करून पण परत काढलं." ते खरं आहे, काढलं नसतं, तर त्या असेसमेंटमध्ये स्वतःला प्रूव्ह न केलेले ते स्टुडंट असतात. अगदी बरोबर आहे. असं आहे. आणि आणि हायरिंग मॅनेजर पण कधी-कधी बोलतात ना, की भाई आदमी 20 होना, हां, स्किल 19-20 चलेगा. म्हणजे एखाद्या वेळेस स्किल एक्झॅक्टली. थोडंसं कमी असलं ना, आपण शिकू शकतो. हो. पण ॲज अ टीम म्हणून त्याने टीम खराब करायला सुरुवात केली. सगळ्यांचे मूड खराब होतात आणि मग तो लगेच त्याला बाहेर त्याला फेकलं बाहेर जातं. काढतात. हां, तर डेफिनिटली. मग तर टेक्निकल स्किल सोबत तुम्ही एटिकेट शिकणं म्हणून पण मी म्हटलं, की महत्वाचं आहे. पहिली गोष्ट एखाद्या टीममध्ये काम करण्याची महत्त्वाची आहे, की तुम्ही एक चांगले टीम मेंबर पाहिजे. हं, असं आहे. हं, आणि मी आणि टेक्निकलसाठी असं म्हणतच नाही ना हं, कुठलीही कंपनी, की जर हं, आम्ही तुम्हाला 10 प्रश्न विचारले, तुम्हाला 10च्या 10 उत्तरं यायला हवी. हं. काहींना 8च यायला हवीत, काहींना 7च, काहींना अगदी 6 पण चालतातच ना. बरोबर. सो तिथं कुठेतरी कंपनीज पण आपल्याला समजून घेतायत. मग आपणही उरलेल्या हं, गोष्टीमध्ये थोडंसं कंपनीला पण समजून घेतलं पाहिजे. कारण बरोबर. करियर इज अ टू वे थिंग. आपणही काम करणार आहे, कंपनी पण आपल्याला सॅलरी देणार आहे. इट्स व्हेरी सिंपल. ग्रेट, ग्रेट. सो येस. ते स्वतःला प्रूव्ह करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर. असं. सर आता तुमच्याशी गप्पा करून मला असं वाटतंय, की माझा एक एक्साइटमेंट वाढत चालली आता, की एखाद्या फ्रेशर विद्यार्थ्याने तुमच्याकडे आता ॲडमिशन घेतली. हां, सपोज त्याने क्लाउडसाठीच घेतली. हां, तर त्याचा तो किती महिन्यांचा ड्युरेशन असेल शिकण्यासाठी आणि त्यात तुम्ही त्यांना काय-काय प्रोव्हाईड करणार आहात? कारण हां, त्यांना इंटरव्ह्यू स्किल पण पाहिजे. हां, ओके. त्यांना रिझ्यूम कसा बनवायचा ते पण पाहिजे. हां. त्यांना म्हणजे टेक्निकल नॉलेज पण पाहिजे किंवा हं. टेक्निकल राउंड झाला तर ते क्लिअर हां, बऱ्याचशा गोष्टी आहेत. बऱ्याच फक्त साऱ्या गोष्टी. टेक्निकल स्किल हां, शिकून त्यांना काय किंवा कुठेतरी ओपनिंग आहे बाबा, हं. त्याची इन्फॉर्मेशन पण पाहिजे त्यांना. हो, अप्लाय कसं करायचं ते पण माहिती पाहिजे. हो. तर त्याचा प्रवास कसा असणार आहे? सो जसं तू म्हटलं सर ॲडमिशन, तर ॲडमिशन ही खूप नंतरची गोष्ट आहे. सगळ्यात अगोदर येतं की त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग. जसं मी 4 फॅक्टर हां, मगाशी हां, हां. सांगितले. अगदी त्याचं बरोबर. एज्युकेशन बॅकग्राऊंड, पास आउट इयर, त्याच्या स्वतःचे एक पर्सनॅलिटीचा टाइप. कारण काही-काही लोकं खूप इंट्रोव्हर्ट असतात, हं, काही-काही एक्स्ट्रोव्हर्ट असतात हं. आणि बाकीची त्यांची काही पर्सनल आवड असेल, तर ती. या 4 फॅक्टरचा विचार करून हे ठरवलं जातं की त्याने करियर ट्रॅक निवडायचा आहे कुठला. हां. त्या काउन्सिलिंगपासून पहिली सुरू होते. कारण ती पहिली स्टेप आहे. ती चुकायला नाही पाहिजे.
तिथून सुरुवात होते. त्याच्यानंतर मग त्याला टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या प्रॅक्टिकली शिकवल्या जातात हं. आणि सेपरेट कम्युनिकेशनचे पण एव्हरीडे सेशन्स होत असतात. वाह! वाह! हो. कारण जनरली आपली जी मुलं आहेत ती टेक्निकलमध्ये खरंच खूप हुशार आणि मी म्हणतो मेहनती असतात, जिद्दी पण असतात. पण कम्युनिकेशनमुळं मी पाहिले, आता मी हं. स्वतःसुद्धा मराठी शाळेत शिकलेला हं. स्टुडंट आहे. सामान्य फॅमिली बॅकग्राऊंडमधनं हं. आहे. सो कॉर्पोरेटमध्ये गेल्यावर थोडंसं इंग्लिश लँग्वेजच्या अभावामुळे कुठेतरी मुलं जास्त आपली मागे हं. पडतात. ते तर हा एक जो प्रॉब्लेम आहे तो हं. लक्षात घेऊन आम्ही फक्तच टेक्निकल नाही, कम्युनिकेशनवरती पण एव्हरीडे काम करतो. हं. आणि त्याचं ते ट्रेनिंग झाल्यानंतर येस इन्फोटेककडे हायेस्ट नंबर ऑफ टीम मेंबर्स प्लेसमेंटचे आहेत. म्हणजे हं. जेणेकरून काय होतं, की प्लेसमेंट्स टीम स्ट्राँग आहे, मोठी आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेड्यूल इंटरव्ह्यू कॉल्स त्यांना भेटतात. त्यांना कुठेतरी असं कंपनीच्या वेबसाईटवरती किंवा हं. पोर्टलवरती अप्लाय नाही करायचं. तेच जर करायचं असतं तर मग त्यांना येस इन्फोटेकच्या आधाराची गरज काय गरज काय पडलं असतं. पडली असती. सो शेड्यूल इंटरव्ह्यू कॉल्स असतात आणि शेड्यूल इंटरव्ह्यू कॉलमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं तर खूपच चांगली गोष्ट आहे. ती आनंदाची गोष्ट आहे. एखाद्याचं नाही झालं तर प्रॉपर एचआरकडनं फीडबॅक घेतला जातो, की हा कॅन्डिडेट कुठे कमी पडला. हं. मग त्याला तो फीडबॅक दिला जातो स्टुडंटला, की हा इम्प्रूव्हमेंटचे आपल्याकडे हे पॉइंट्स आहेत. हं. मग ते पॉइंट्स इम्प्रूव्ह करून मग दुसरा परत शेड्यूल इंटरव्ह्यू नेक्स्ट असेल त्याला तो हं. स्टुडंट जातो. जेणेकरून त्याचं लवकरात लवकर सिलेक्शन हे होतं वाह! आणि वाह! तोच आमच्यासाठी, आमच्या पूर्ण येस, येस. टीमसाठी एक हं. आनंदाचा दिवस असतो. अगदी, अगदी बरोबर. म्हणजे येस. सगळ्या एरियावर आपण काम करतो, की हो. कोणत्याही एका एरियामुळे जसं कम्युनिकेशन असेल बाबा किंवा बाकीच्या गोष्टी असतील, हो, हो. त्यात रिएक्ट नको व्हायला पाहिजे. कारण एक्झॅक्टली. आणि जर झालंच, तर त्या एरियावर परत काम करून आपण त्याला इंटरव्ह्यूसाठी परत तयार करतो, जेणेकरून त्याचं सिलेक्शन लवकरात लवकर वगैरे नक्कीच, व्हायला नक्कीच, पाहिजे. नक्की. तर साधारण किती महिन्याचा ड्युरेशन सर आपण आता अपेक्षित जी कुठली टेक्नॉलॉजी आपण शिकतोय त्यानुसार आहेत की काही-काही टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या शिकायला साधारण एक 3-3.5 महिने लागतात. काहीला मॅक्स 4.5-5 महिने लागतात. त्याच्यापेक्षा जास्त मोठा कुठला ड्युरेशनचा नाहीये कोर्स. कारण शेवटी कसं आहे, बऱ्याच मुलांचं कसं असतं, की ते पुण्यामध्ये जर समजा ऑनलाईन मोडमध्ये करत असतील तर हं. गोष्ट वेगळी. पण जर ते समजा पुण्यामध्ये आहेत तर ते इथे येतात, पीजी आहे, मेस आहे, राहण्या-खाण्याचा खर्च आहे. सो विनाकारण वर्षभर त्या गोष्टीला लांबवण्यात अर्थ नाही आणि मोड कुठलाही असो, ऑनलाईन असो, क्लासरूम असो, त्यांना विशेष फरक नाही पडत. पण त्या स्टुडंटचा लर्निंगमध्ये एक लिमिटेडच वेळ आपण त्याचा गेला पाहिजे. कारण तो जो वेळ आहे, तो हं. त्याचा शेवटी एक्सपिरियन्स म्हणून तर काउंट नाही होत ना. हं. तर त्याचं लवकरात लवकर करिअर पण चालू झालं पाहिजे आणि एक्सपिरियन्स बिल्ड होणं चालू झालं पाहिजे, जेणेकरून तो एक्सपिरियन्स त्याला फ्युचरमध्ये हं. ग्रोथ देणार आहे. सो अगदी त्याचं काउन्सिलिंग हं. टू हं. हं. फर्स्ट आयटी जॉब टू त्याची फ्युचर ग्रोथ, या सगळ्या गोष्टीकडे लाँग टर्मच्या दृष्टीने काम करूनच येस इन्फोटेकची पूर्ण टीम काम करत असते. येस, येस. सर आता आपण सगळ्या प्रेशरबद्दल बोललो. माझी ऑडियन्स असेल, की काहीतरी ज्यांना एक्सपिरियन्स असेल बाबा आणि ते पण अडकलेले असतात. हो, बिकॉज ते स्टार्ट करतात करियर. हो, तर हो. त्यांच्यासाठी पण थोडंसं सांगा, की सो बाबा आम्हाला एक्सपिरियन्स आहे, बट आता टेक्नॉलॉजी स्विच करायची आहे. हो, हो. ओके. तर त्यांच्यासाठी पण काही असेल तुमच्याकडे? सो आता माझ्या 10 वर्षाच्या Accenture एक्सपिरियन्सवरून मी तेवढंच सांगू शकतो, की पहिली गोष्ट जर तुम्ही एक्सपिरियन्स आहात आणि जर हं. तुम्हाला टेक्नॉलॉजी स्विच करायची आहे, म्हणजे तुमचा आयटी जॉब चालू आहे, तुम्हाला हां. सॅलरी वगैरे मिळते, तुम्ही कंपनीमध्ये कामही करतात. बरं. पण जर तुम्हाला मनातून हे वाटतं जर मी टेक्नॉलॉजी स्विच केली पाहिजे, तर त्याला वेळ वाया घालवू नका. कारण कसं आहे, जेवढं तुम्ही एक्सपिरियन्समध्ये पुढे जाता, समजा उदाहरणार्थ जस्ट एक एक्झाम्पल आपण म्हणून घेऊया, की तुम्ही क्लाउडमध्ये काम करताय 2-3 वर्ष आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं, की नाही मला आता डेटा सायन्स, डेटा अनॅलिटिक्समध्ये जायचं. हं. पण जेव्हा तुम्ही त्या नवीन गोष्टी शिकता, तर रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुमचा क्लाउडचा जास्त आहे. हं. रिलेव्हंट एक्सपिरियन्स या टेक्नॉलॉजीचा कमी आहे. तर मग पहिली गोष्ट वेळ वाया घालवू नका. लवकरात लवकर शिका, जेणेकरून तो ज्या फील्डमध्ये आपल्याला पुढे जायचं नाही, फक्त आपण आता सर्व्हायव्हल करता तो जॉब हं. करतोय हं. फॉर एक्झाम्पल. मग त्याचा ड्युरेशन कमी असेल आणि दुसरी गोष्ट नवीन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही शिकलात ही एक गोष्ट मान्य आहे. तुम्हाला हं. कॉर्पोरेट बिहेवियर सगळं येतंय, टीम मेंबर हे पण मान्य आहे. हं. पण तुमचं ॲक्चुअल हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्याच्यातला कमी आहे. तर मग थोडंसं पॅकेज सुरुवातीला कमी मिळालं तरी एक्सेप्ट करा. हं. कारण तुम्ही जर एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये जाता तर तुम्हाला पण माहिती नाही 1-2 वर्ष त्याच्यात काम केल्यानंतर खूप चांगलं हं. फ्युचर म्हणून तर तुम्ही त्याच्यात येतात. ही खरं आहे. सगळ्यात अगदी पहिली गोष्ट. बरोबर, अगदी बरोबर. आणि बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टींसाठी डिसिजन घेणं आपण टाळतो. हं. तर ते टाळाटाळ करू नका आणि खरं जेवढं आहे, होईल खरं आहे. तेवढं अर्ली फेजमध्ये हे करा. खरं आहे, खरं आणि आहे. जर एका पर्टिक्युलर फेजमध्ये तुम्ही पुढे गेलेला 4, 5, हं. 6 हं. वर्ष हं. नवीन गोष्टी शिकलात, तर मग त्या गोष्टीमध्ये एक मात्र लक्षात घ्या, की थोडंसं जर पॅकेजमध्ये आपल्याला काही दिवस मागे यायला लागलं, तर त्याची एक मनापासून तयारी ठेवा. हां. कारण कुठल्याही जॉब प्रोफाईलमध्ये 2 कॉलम असतात हं. एक्सपिरियन्सबद्दल. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि रिलेव्हंट एक्सपिरियन्स. हां, हां, हां. सो व्हॅल्यू तुमच्या रिलेव्हंटची जास्त आहे, त्या पर्टिक्युलर प्रोफाईलमध्ये हायर होऊन सिलेक्ट होण्यासाठी. अगदी, अगदी, अगदी बरोबर, अगदी असं बरोबर. आहे. तर आपण बघतो, की आता पुणे आयटी हब आहे. हां. प्रत्येक गल्लीमध्ये किंवा प्रत्येक म्हणजे गल्लीमध्येच म्हणता येईल, की एक हां. नवीन क्लास ओपन केलेला आहे. हो, जसं आता पेठेत गेले, की सगळे यूपीएससी, एमपीएससी वाले भरलेले असतात हो. किंवा हिंजवडी साईडला किंवा या साईडला आयटी वाले आय-टीचं. तर आहेतच. हो, हो. आणि प्रत्येक
माणूस सांगतो की आमचा क्लास भारी आहे. हो, हो, हो. तर स्टुडंटला वाटतं की आता कोणत्या क्लासला जायचं. तर हां. त्याला पण काही टिप्स माहिती पाहिजे की चांगला आय-टी क्लास कसा आपण शोधला पाहिजे, की जेणेकरून आपण इथं गेलो. कारण की खूप सारे पैसे द्यायला लागतात. एक हो, एक सेन्सिटिव्ह अमाउंट असते. हो, ठीक हो. आहे. त्याच्यानंतर मग आपला फायदा व्हायला पाहिजे. नक्कीच. सो याच्यामध्ये कसं आहे ना, सगळ्या स्टुडंट्सला त्यांच्या पालकांना मला सांगायचं आहे पॅरेंट्सला, की 3 ते 4 पॅरामीटर आहे ते मात्र तुम्ही नक्की लावा. जेव्हा तुम्ही याला एखादा आय-टी कोर्स करायचा आहे आणि त्याच्यासाठी हं. एखादा क्लास सिलेक्ट करायचा आहे, तर त्यातला हं. पहिला पॅरामीटर आहे, हे नक्की पहा, की त्या इन्स्टिट्यूटचा ओनर, फाउंडर, डिरेक्टर जो कोणी आहे, मेन पर्सन ते कोण आहे? ते स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंडमधनं आहेत का? त्यांना स्वतःला कॉर्पोरेटचा गंध आहे का? त्यांनी स्वतः एका लेव्हलला फ्रेशरपासून काहीतरी कॉर्पोरेटमध्ये काम केलंय का? केलंय. कारण जर जे कोणी ओनर, फाउंडर, डिरेक्टर हे स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतील, हं. स्वतः कॉर्पोरेटचा जर गंध त्यांना असेल, तर आय-टी हायली टेक्निकल फील्ड आहे. त्याच्यामुळे टेक्निकल वातावरण ते स्वतःच्या इन्स्टिट्यूटमध्ये ठेवू शकणार ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला आहे, की हे नक्की पहा, की ते इन्स्टिट्यूट किती वर्षांपासून मार्केटमध्ये हं. जस्ट काही महिन्यांपासून आलंय, हं. तर मग थोडंसं सावधानी आपल्याला त्याच्यामध्ये बाळगायला लागते. हं. तिसरी गोष्ट आहे, की हे नक्की पहा, की त्यांच्या आधीचा प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे? की हं. ठीक आहे, क्लासेस शिकवायला तर सगळे शिकवतात. पण त्याच्यासाठी त्यांनी स्टुडंट्सला व्हॅलिड प्लेसमेंट्स दिलेले आहेत का? त्यांच्या स्टुडंट्सचं प्रॉपर आय-टी करियर चालू झालेलं आहे का? हं. फ्रेशर म्हणून त्यांना जॉब मिळालेला आहे का? आणि चौथी, याच गोष्टीला अलाइन्ड होऊन हे सगळं असं फक्त बोलून होत नाही किंवा कुठली एक व्यक्ती करू शकत नाही. एका व्यक्तीला 2च हात आहेत. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये डेडिकेटेड अशी आणि रिगरस प्लेसमेंटवरती काम करणारी प्लेसमेंट टीम आहे का? हे स्वतः एकदा व्हेरिफाय करणं खरंच खूप गरजेचं आहे. सो हे काही पॅरामीटर्स आहेत. हे जर का आपण लावले, तर नक्कीच एक बेस्ट आय-टी इन्स्टिट्यूट आपण सिलेक्ट करू शकतो. बरोबर. असं आहे. सर तरी बेरोजगार इतके काय आहेत? म्हणजे हां. इन्स्टिट्यूट खूप आहेत. प्रत्येक क्लासेसला गर्दी पण असते. हां. तरी पण बेरोजगारी त्याच लेव्हलला आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे सर, की या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी लागते. हं. असं नाही की कोडिंग हे एक जोशमध्ये शिकायला चालू केलं आणि हे नाही. सो आता जसं मी उदाहरण देतो, की आता दसरा आला, दिवाळी सणवार आले. हं. म्हणजे एक बेरोजगार स्टुडंट असतानाही त्याला दिवाळी तितक्याच उत्साहात साजरी करायची आहे. हं. मी असं म्हणत नाही की तो सण साजरा करू नये. म्हणजे कुठल्याही आपल्या सांस्कृतिक गोष्टीला डिस्टर्ब करण्याचा माझा अजिबात इरादा नाही. अरे पण एकदा तुम्ही कुठल्याही मोठ्या माणसाचं समजा एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी असे चांगले पोस्ट क्रॅक केलेलं कुठल्याही माणसाचं उदाहरण घ्यायला 1-1, 2-2 वर्ष त्यांनी आयुष्यामध्ये पूर्ण फोकस केलेल्या आहे, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे ते हं. स्वतः सांगतात. सो ॲटलीस्ट त्यांच्या तरी आयुष्यातनं काहीतरी शिका. हं. मान्य आहे की आता तुमच्याकडे करियर जॉब नाही, तर तरी गणपती आले, चाललो 10 दिवस गणपतीला. म्हणजे याच्याशिवाय गणपती बुडणारच नाही. हं. दुसरी गोष्ट आला दसरा, हा चालला सोन्याचे पाने आपल्याला. आता दिवाळी. ओके. हं. म्हणजे हा विचार करा ना तुम्ही, की एखाद्या वर्ष मी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माझ्या करिअरवरती जर फोकस केला, तर पुढच्या वर्षीची दिवाळी जी आहे ना, ती आपल्या घरच्यांनी माझ्या सॅलरीवरती कशी वाह! सेलिब्रेट केली पाहिजे. वाह! वाह! म्हणजे किती आता आयुष्यातले 30-25 साधारणपणे ग्रॅज्युएट व्हायला एक 22-23 वर्ष लागतात. अजून 1-2 वर्ष जास्त पकडू. एवढे वर्ष घरच्यांच्या जीवावरती आपण आपली दिवाळी साजरी केलीच आहे ना हं. आणि आताही आपण तेच करायचं. म्हणजे आली दिवाळी चाललो 10 महिने, 10 हं. दिवस गावाला. आला गणपती, आलं दसरा चाललो आठवडे हं. गावाला. असं जर असेल तर कुठलाच आय-टी क्लास काहीच नाही करू शकणार आहे. कारण जर स्टुडंटने कन्सिस्टन्सीच नाही ठेवली, तर त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी त्याच्या लर्निंगमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये होणारच आहे. अगदी बरोबर सो आहे. पण ही जर एक ध्येय ठेवलं, की हं. चला आज माझ्याकडे करियर नाही, मान्य आहे घरच्यांनी मला सपोर्ट केला. पुढच्या वर्षीची दिवाळी मात्र माझ्या सॅलरीतून माझे घरचे सेलिब्रेट करतील. खरं आहे. हे जे स्वप्न ठेवतो ना, हं. हं. तो या सगळ्या गोष्टीमुळे डिस्ट्रॅक्ट होत नाही आणि आपल्याला आयुष्यभर नाही करायचंय. हं. पण एखादं वर्ष तरी आपण असं अगदी, करू अगदी, शकतो आणि अगदी. पूर्ण आपल्या संस्कृतीमध्ये, हं. भारतीय संस्कृतीमध्ये याच गोष्टी तर शिकवलेल्या आहेत, की हं. जेव्हा एखाद्या माणसाला काही मोठं अचीव्ह करायचं असेल, एखाद्या राजाला किंवा कुणाला, तर ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फोकसने तपस्या करत होते. सो खरं आहे. आपलं लर्निंग हे आपलं आता ऑफकोर्स आपल्याला त्या काळासारखं काही हं. जंगलामध्ये जाऊन हं. तपस्या करायची नाही किंवा हं. हिमालयात हं. जाऊन, पण आपल्या कामावरती पूर्ण वेळ फोकस केलं, फोकस करायचं. हीच आपली तपस्या आहे. खरं आहे, खरं आहे. राइट. कुठलेही अगदी. मोठे जे आपल्यासारखे जे हं. सामान्य व्यक्ती एका मोठ्या पदावर कुठल्याही गोष्टीमध्ये मोठे हं. झालेले आहेत, हं. हेच सांगतात ते अगदी समजा हं. स्पोर्ट्समधले असतील त्या हं. पर्सनॅलिटीज किंवा कुठल्या असतील. ओके. सो हं. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. बरोबर आहे आणि अ, म्हणजे कोचेस असतील ते सगळं काही प्रोव्हाईड करतात. जसं सर म्हटले, की स्टार्ट फ्रॉम ट्रेनिंग असेल, हां, एच-आर राउंड्स असतील किंवा तुमच्या सॉफ्ट स्किलवर काम करणं असेल. पण तुमचे जर प्रयत्न कमी पडले, हां. तर त्यात क्लासेस काहीच करू शकत नाही. याच्यामध्ये एक सिंपल उदाहरण मला तुम्हाला द्यायचं खूप छोटा व्हिडिओ आहे तो हं. YouTubeवरती अवेलेबल आहे. आपण पाहू शकतो, की महाभारतातलं हे हं. उदाहरण आहे, की कौरव आणि पांडव यांचे गुरु सेमच आहेत, जे हं. की हं. गुरु द्रोणाचार्य आहेत. आणि जेव्हा तो एक अर्जुनाच्या त्या अभिमन्यूला ते सगळे मिळून हं. मारतात, हं. तेव्हा अर्जुन अशी प्रतिज्ञा करतो, की हं. जयद्रथने ते मेजरली हं. मारलेलं हं. असतं अभिमन्यूला, की आपल्याला लहानपणी धडा होता, की एकतर मी जयद्रथला मारेल किंवा मी स्वतः हं. अग्निसमाधी घेईल. हा सूर्य आणि हा जयद्रथ हं. तो वाला. तर मग तो खूप सुंदर व्हिडिओ मला खूप हं. आवडला. त्याचं हं. लेसन खूप छान आहे,
की अर्जुनाने आता प्रतिज्ञा केलेली की मी उद्या जयद्रथला मारणार. सो जयद्रथ घाबरून रात्री त्याच्या गुरूंना भेटायला जातो आणि तोही विचारतो की तुम्ही माझे पण गुरु आहात, कौरवांचे पण आहात आणि पांडवांचे पण आहात. मग अर्जुनच तुमचा बेस्ट शिष्य काय? असं तो त्याच्या गुरूंना विचारतो जाऊन. त्याचे जे गुरु द्रोणाचार्य आहेत ते हे म्हणतात की तो बेस्ट आहे, याच्यामध्ये माझा काहीच हात नाहीये. तुम्हाला सगळ्यांना मी सेमच गोष्टी शिकवल्या होत्या. फक्त बाकीच्यांनी तुम्ही काय केलं, की मी जे काही शिकवलं त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट होऊन बसून राहिले आणि त्याने काय केलं, की ज्या गोष्टी मी शिकवल्यात त्याला बेस मानून त्याची प्रॅक्टिस इतकी चांगली केली, त्याच्यावरती नेक्स्ट गोष्टी अशा बिल्डअप एक्सपेरिमेंट केल्या. केलंस. हां, ओके. म्हणून तो आज सर्वश्रेष्ठ आहे. आणि ही गोष्ट आजही अप्लाय होते सर. हो. एवढ्या सुंदर गोष्टी आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवल्यात. बरोबर आहे. ओके, की येस एका सगळ्या स्टुडंटला सगळे ट्रेनर सगळे शिकवतात. कोडही सारखे आहेत, मॉक इंटरव्ह्यू सारखे आहेत, टेक्निकल राउंड सारखे आहेत, सगळं सारखं. पण जर आपण प्रॅक्टिसच नाही केली नाही केली. तर मग ऑफकोर्स कुणीतरी आपल्यापेक्षा जास्त बेटर प्रॅक्टिस करून पुढे जाणारच आहे. अगदी आणि बरोबर मग आपण स्वतःला कमी लेखच समजतो किंवा विनाकारण दुसऱ्याला नावं ठेवत राहतो. किंवा क्लासला असं- ब्लेम करतो ते की तर हां. आहेच. पण याच्यामध्ये म्हणजे ही पण एक मानसिकता प्रत्येकाने बरोबर. समजून घेतली पाहिजे. येस, येस. आणि स्टुडंटना हे पण लक्षात यायला पाहिजे की त्यांचं सिलेक्शन झालं तर त्यांच्यापेक्षा आनंद तुम्हाला जास्त असतो की एक्झॅक्टली आपल्या एक्झॅक्टली मेहनतीला फळ आलं आणि हो एखाद्या पहिला जॉब मिळणं म्हणजे एखाद्याचा परिवाराची गरिबी दूर होणं एक्झॅक्टली खूप एक्झॅक्टली खूप मोठी गोष्ट आहे सर. कारण खूप मोठी तो गोष्ट आहे. स्वतःच्या पायावरती उभं व्हायला सुरुवात तर होते. ते हो. पहिलं पाऊल आहे. येस, येस. त्याच्यानंतरची पुढचं पावलं तो त्याच्या मेहनतीवरती जोरावरती टाकणारच आहे. पण आजच्या बरोबर. कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जर एखाद्याला त्याचा पहिला आयटी जॉब मिळून त्याच्या करिअरचं पहिलं पाऊल टाकायला जेव्हा सुरुवात होते, हीच आमच्या इन्स्टिट्यूटसाठी सर्वात आणि पूर्ण आमच्या सगळ्या टीमसाठी बरोबर. आनंदाची आणि अभिमानाची खरंय. गोष्ट असते. कारण की बऱ्याच स्टुडंटचा घरामधला तो पहिला जॉब असतो. आतापर्यंत आई-वडिलांनी मोलमजुरी केलेली असते हो, आणि हो, ती हो. मला असं वाटतं की वर्षानुवर्षाची गरिबी एकटा जॉब संपवू संपवू शकतो शकतो. किंवा संपवण्याची सुरुवात तरी करू सुरुवात शकत. मी होते. असं नाही म्हणत की लगेच आपल्याला हां. लाखोंचं, करोडोंचं पॅकेज मिळणार आहे. पण सुरुवात होणं त्या महत्वाचं. दृष्टीने आपली पावलं तर पडतायत बरोबर आणि आहे. मेन म्हणजे घरच्यांना पण हां. समाधान तर मिळतं, बरोबर आहे. की चला आज मी खूप काबाड कष्ट करून माझ्या मुलाला शिकवलंय. मला भले आत्ताही काही दिवस कष्ट करायला लागतील किंवा मी करेल, पण तो बिचारा माझा मुलगा किंवा माझी मुलगी त्याच्या पायावरती उभा आहेत, ह्याचं समाधान आहे. बरोबर आहे. साधी गोष्ट आहे. येस. सर एक मी स्वतःचा एक अनुभव सांगतो, की म्हणजे असं होऊ शकतं बऱ्याच लोकांसमोर. स्किल आहेत, हां, मी इंटरव्ह्यू देतोय, पण समहाऊ क्रॅक होत नाही. हां, समहाऊ. हां. आणि असं 10 ते 12 इंटरव्ह्यूपर्यंत माझा जोश असतो आणि हो, नंतर तो हो. कमी-कमी होत जातो. मग मी कॉल रिसिव्ह नाही करणार, हां, पोस्टपोन करणार आहे किंवा हां, जे पण स्किल आता आहेत, हां, की मी लगेच अपडेट करतो, की हा प्रश्न आला वगैरे, हां. वगैरे. नंतर तो कमी-कमी होत जातो. कमी-कमी. तर पेशन्स बद्दल काय सांगणार आहे तुम्ही? की तुम्ही कधीही, कुठेही, कधी कॉल आला, की तुम्ही रेडी असले पाहिजे? सिंपल आहे. जसं मी म्हटलं, की तहान लागल्यावरती विहीर खोदायची नाहीये. कधी ना कधीतरी आपल्याला तहान लागणार आहे, हा विचार करून आत्ताच विहीर खोदायला चालू करायची. कधी ना कधी मला इंटरव्ह्यूचा कॉल जे काय आहे ते मिळणारच आहे. मग त्यावेळेस माझा पूर्ण फोकस त्या अपॉर्च्युनिटीमध्ये सिलेक्ट होण्यावरती असला पाहिजे. ओके. म्हणून मला कंटिन्युअस प्रॅक्टिस करायची. हां. सो आणि जो सर तुमचा प्रश्न होता, की प्रॅक्टिस कधी आणि किती केली पाहिजे. तर याचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं छोटंसं उदाहरण जे प्रॅक्टिसच्या दृष्टीने प्रत्येकाने पाहिलं पाहिजे, की जे एक महान योद्धा होते किंवा एक विश्वासू साथीदार आपल्या महाराजांचे होते, ज्यांनी फक्त इतिहासाच्या पूर्ण पुस्तकामध्ये त्यांचं नाव टेक्निकली फक्त एकदाच आहे, मोठ्या लेव्हलवरती. ओके. ते आहे अफजल खानाच्या वधाच्या वेळेस जिवा महाला. कारण जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला त्यावेळेस मारलं असलं तरी सय्यद बंडा हा जो त्याचा दुसरा साथीदार होता, तो महाराजांवरती चालून येऊन जवळपास त्याने महाराजांचा जीव घेतल्यातच जमा होता. जमा होता. हां. अगदी काही क्षणांचा तो फरक होता. हां. सो सय्यद बंडा जे आहेत आदरणीय आपले विश्वासू साथीदार महाराजांचे. सो असं नाही की ते त्याच वेळेस महाराजांना मिळाले. ते महाराजांसोबत बऱ्याच वर्षांपासून होते. ओके. आणि त्यांनी प्रॅक्टिस इतकी परफेक्ट वर्षानुवर्षे केली होती, की जेव्हा त्या प्रॅक्टिसला प्रूव्ह करण्याचा एक क्षण त्यांना एक संधी त्यांना ती मिळाली अफजल खानाच्या वधासोबत. ओके. सो त्या एका वेळेस त्यांनी त्या सय्यद बंडाला त्यावेळेस हँडल करून महाराजांचा जीव वाचवला आहे. गेम चेंज केला हां. पूर्ण. सो असं नाही की प्रत्येकच लढाईत सय्यद बंडा हे गेलेत आणि नाही, नाही. त्यांचा पट्टा चालवतायत आणि हे. पण ओके. सो प्रॅक्टिसचा हा अर्थ आहे, की असं नाही की आज उद्या कधीतरी महाराजांना गरज पडेल, मग मी जरा पट्टा चालवून प्रॅक्टिस करेल आणि बघू त्यावेळेस. असं नाही. एव्हरीडे प्रॅक्टिस जेव्हा त्यांनी केली, तेव्हा तो जो पूर्ण बिकट प्रसंग महाराजांवरती होता, त्याच्यातनं महाराज बाहेर पडले. संधी कधी येऊ शकते. संधी कधी येऊ शकते अगदी आणि बरोबर. त्या स्किलचं नीड, त्याची गरज आपल्याला कधी पण भासू शकते. बरोबर. हे इतिहासातलं छोटंसं उदाहरण आहे. वाह! मान्य वाह! म्हणजे पण कसं आहे, याच्याकडे आपण जर एक विद्यार्थी म्हणून पाहिलं, की अरे मला
इरेस्पेक्टिव्ह ऑफ मला आज इंटरव्ह्यू उद्या कॉल करणार आहे किंवा आज करणार हे न पाहता मी माझी प्रॅक्टिस अशी कंटिन्युअसली रेडी ठेवतो की जेव्हा केव्हा मला इंटरव्ह्यूचं कॉल येईल ते इंटरव्ह्यूला वाटलं पाहिजे की येस याला आपण पुढच्या राऊंडला बोलवलं पाहिजे. बोलवलं पाहिजे. हा अप्रोच ठेवला तर सिलेक्शन अगदी होणार आहे. अगदी बरोबर. आणि मान्य हे करत असताना थोडंसं मनातून आपल्याला एक हं. नकारात्मकता येते किंवा एक फ्रस्ट्रेशन जाणवतं, पण कुठेतरी त्याच्या एक पाऊल पुढे गेलं पाहिजे ना. का हो. जर तुम्ही त्या निगेटिव्हिटीला, फ्रस्ट्रेशनला घेऊन बसलात, खरंच पुढे जाणार आहे का? नाही जाणार, फक्त शक्य त्या नाही. गोष्टी वाढतच जाणार आहे आणि आपल्या करिअरचा ट्रॅक चुकणार आहे. अगदी तर बरोबर. ते न होता आपण त्याच्यावरती मात मात केली कुठेतरी पाहिजे. एकदा खंबीरपणे केलीच पाहिजे ना. बरोबर, बरोबर. असं आहे. सर आता पॉडकास्ट पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटेल, की आता मला कोर्सेसबद्दल किंवा क्लासेसबद्दल जास्त माहिती पाहिजे. हां. तर आपण ती कुठं आणि कशी मिळवू शकतो? सो त्यासाठीचे जे सगळे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत हं. ते आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच आहोत. हं. सो येस इन्फोटेकचं जे हेड ऑफिस आहे हं. ते हडपसर पुणे या ठिकाणी आहे, मगरपट्टा आय टी पार्कच्या जवळ. बरं. आणि ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा येस इन्फोटेकचे आपले बरेच सारे ट्रेनिंग चालतात, कारण काही काही स्टुडंट्सला हे शक्य होत नाही की पुण्यातून राहण्या खाण्याचा खर्च त्यांना हे होत नाही, अफोर्डेबल होत नाही. दॅट्स ओके. त्याच्याचमुळे आम्ही ते चालू केलेलं आहे. हं. आणि त्याही उपर आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचण्याचं आमचं एक ध्येय आहे. हं. त्यासाठी आता सुरुवातही झालेली आहे की हं. सांगलीमध्ये विजयनगर चौक येथे आपलं सांगली ब्रँचेस इन्फोटेकची ओपन झालेली वाह! आहे. वाह! कोल्हापूरमध्ये येत्या 15-20 दिवसामध्येच राजारामपुरी एरियामध्ये हं. येस इन्फोटेकची ब्रँच ओपन होणार आहे आणि हळू-हळू आपले बाकीचे जे जिल्हे आहेत हं, सातारा, हं, नाशिक, हं. छत्रपती संभाजीनगर आणि बाकीचे सगळे जिल्हे, हं. मी सगळ्यांची नावं घेत नाही ऑफकोर्स. हं. तर इथे आपण विद्यार्थ्यांच्या जवळ पोहोचून त्यांना ट्रेनिंग तिथे देणं हं. आणि प्लेसमेंट पुण्यातल्या हेड ऑफिसकडनं हँडल करून, कारण आय-टी हं. हब हं. नियरेस्ट हं. त्यातल्या त्यात पुणे असल्यामुळे त्यासाठी त्यांना हेल्प करणं हे उद्देश आणि हा ध्येय हे आमच्या पूर्ण टीमचं सध्या आहे. वाह! वाह! आणि असं. जे रिमोटली करतील हां. कोर्स ऑनलाईन करतील किंवा मग ऑफलाईन करतील, हां. तर दोघांचा सिलेबस किंवा दोघांना मिळणाऱ्या सिलेबस, सगळ्या सुविधा. सगळ्या सुविधा, सगळं सेम आहे. अच्छा. 1% कुठेही फरक नाहीये. अच्छा. आणि सर सपोज मी सांगलीला कोर्स केला हां. आणि काही कामानिमित्त मी आता पुण्याला आलोय हां. किंवा जॉब मिळालाय, तरी मला एक सपोर्टची गरज आहे किंवा मग दुसरं काही शिकायचंय, तर त्याला येस, कोणत्याही येस. ब्रांचमधून त्यासाठी येस. कुठल्याही ब्रँचमधून इक्वली सपोर्ट केला जातो. वाह! तीच तर चांगली गोष्ट आहे ही ना खूप सर. महत्वाची गोष्ट आहे. येस. येस. कारण की ॲट द एंड ते पुण्या मुंबईसारख्या शहरामध्येच येतील, तर त्यांना हो. ती सुविधा वगैरे येस, पाहिजे येस. तिकडे. त्यासाठीच येस. तो सपोर्ट आपण करतोच सर. वाह! 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 मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण सगळे कॉन्टॅक्ट नंबर्स, बाकीच्या डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केल्या. तुम्ही डेफिनेटली कॉल करा. तुमच्या मनात गोंधळ असेल, की कोणतं करियर चॉईस करायला पाहिजे, कोणता डोमेन चॉईस करायला पाहिजे, तरी आपण काउन्सिलिंगसाठी त्यांना बोलवू नक्कीच, शकतो. म्हणजे नक्कीच. तुम्हाला सोपं होईल, की तुमच्यासाठी सुटेबल करियर कोणतं आहे. नक्कीच. सर ॲज अ आय-टी पर्सन मला पर्सनली खूप भारी वाटलं या विषयावर चर्चा करून. तुम्हाला इथून कसं वाटलं? खूप छान वाटलं सर. आणि मला एक धन्यवाद मला बोलायचं आहे. थँक यू बोलायचं आहे. कटिंग पे मीटिंग या सर्व तुमच्या पॉडकास्टच्या टीमला, थँक यू. तुम्हाला. सो धन्यवाद सर. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. तुमच्या अशा बऱ्याच बेरोजगार मित्र असतील, की किंवा जे मित्र असतील ज्यांना जॉबची गरज आहे, त्यांना डेफिनेटली हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित या व्हिडिओने त्यांच्या लाईफमध्ये नवीन पहिल्यांदा जॉब मिळू शकतो त्यांना. हं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.